मित्रांनो नमस्कार. प्रश्नपत्रिकेचं ॲनालिसिस आणि प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या प्रश्नांचं स्पष्टीकरण हे मी या सिरीजमधून तुम्हाला देणार आहे. ही आपली जी सिरीज आहे ही वर्षासारखी असेल. म्हणजे आधी मी 2013च्या सगळ्या प्रश्नपत्रिका घेणार आहे, मग नंतर 2014, मग 2015, 16, 17, 18, 19 असं करणार आहे. त्यामुळे 2013 मधल्या सगळ्या प्रश्नपत्रिका मी अगोदर सुरुवात करतोय. प्रश्नपत्रिका सोडवताना नेमकं काय बघायचं असतं, प्रश्न कसे सोडवायचे असतात, एखाद्या प्रश्नाकडे कोणत्या अँगलनी बघायचं असतं, प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला तो कोणत्या नियमावरती आहे हे समजणं हे खूप महत्त्वाचं असतं. तर ते कसं ओळखायचं असतं तेही आपल्याला बघायचं आहे. तसंच प्रश्नाचं उत्तर काढत असताना काही वेळेला एलिमिनेशन पद्धत वापरावी लागते. काही वेळेला वाक्य वाचल्यानंतर ते कोणत्या कोणत्या रूलवर आहे हे जर समजलं तर तिथेच करेक्ट इनकरेक्ट समजतं आणि त्याच्यावरनं मग पर्याय शोधणं हाही एक भाग असतो. काही वेळेला फक्त एखादाच पर्याय नुसता बघितला की लगेच उत्तर पण समजतं. तर असे विविध प्रकार प्रश्नपत्रिका सोडवताना करावे लागतात. तर ते कसे करायचे असतात ते आपल्याला शिकायचं आहे. बरं, हे सगळं करत असताना एक तर महत्त्वाचं आहे की तुमचा अभ्यास हा सगळा तयार पाहिजे. ज्या पुस्तकांमध्ये चॅप्टर वाईज प्रश्नपत्रिकांचा ॲनालिसिस केलेलं आहे ही पुस्तकं तुम्ही वापरत असता. खरं म्हटलं तर अशा पुस्तकांचा उपयोग माझ्या दृष्टीनं काहीच नाही आहे. याचं कारण सरळ आहे मित्रांनो, की प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला कधी असं सांगत नाही ना की आम्ही आधी नाऊनवरती प्रश्न विचारणार आहोत, किंवा तुम्हाला प्रत्येक प्रश्नाच्या इकडे लिहिलेलं असतं का की बाबा हा नाऊनवर आधारित प्रश्न आहे, हा आर्टिकलवर आधारित प्रश्न आहे का, हा प्रिपोजिशनवरचा प्रश्न आहे. तर हे असं कधी लिहिलेलं नसतं. त्यामुळे तुम्ही कितीही ती तशा पुस्तकांचा अभ्यास केला ना तरी त्याला उपयोग नाही आहे. परीक्षेमध्ये काही चॅप्टर वाईज तुम्हाला विचारलं जात नाही. किंबहुना परीक्षेमध्ये कोणत्याही चॅप्टरवरचा किंवा कोणत्याही रूलचा प्रश्न हा कुठेही ते टाकणार आहेत. किंबहुना आताच्या नवीन ट्रेंडमध्ये तर प्रिपोजिशनवरचं एक वाक्य, आर्टिकलचं एक आर्टिकलवरचं वाक्य, एखादं ॲडव्हर्बवरचं वाक्य, अशी सगळी वाक्यच मिक्स टाकायला लागलेत आणि त्याच्यामुळेच थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढलेली आहे. तर मित्रांनो परत या सगळ्या याच्यामधनं मला सांगायचं एवढंच आहे, तुम्हाला जसा अभ्यास करायचा आहे तसा करा. पण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की प्रश्नपत्रिका ह्या सोडवायच्या असतात. आणि त्या प्रश्नपत्रिका सोडवत असताना जर तुम्हाला चॅप्टर वाईज त्या करून दिल्यात, म्हणजे नाऊनचे सगळे प्रश्न एकत्र करून दिले किंवा ॲडजेक्टिव्हचे प्रश्न एकत्र घेऊन ॲडजेक्टिव्हचे सगळे प्रश्न एकत्र केले, तर मित्रांनो तुम्हाला समजणार आहेत की हे बाबा ॲडजेक्टिव्हचे, त्यामुळे तुम्ही ॲडजेक्टिव्हचे सगळे रूल तिकडे वापरणार आहेत. पण प्रॅक्टिस ही अशी करायची नसते. त्यामुळे आपला सगळा अभ्यास झाल्यानंतर आयोगाच्या प्रश्नपत्रिका सोडवणं हेच कधीही उत्तम आहे. असो, पुस्तक जर बघायचं असेल तर मी ग्रामरसाठी जर अभ्यास करायचा असेल तुम्हाला, तर मी मुद्दाम माझ्या पुस्तकाचा आग्रह करेन. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे आलेलं पुस्तक अवश्य घ्या. या पुस्तकामध्ये म्हणजे आतापर्यंत तुम्ही चॅप्टर वाईज ॲनालिसिस केलेलं बघितलेलं आहे. या पुस्तकामध्ये मी प्रत्येक चॅप्टरमध्ये जो काही रूल आहे त्या रूलमध्ये आयोगाने लेटेस्ट कोणत्या प्रकारे प्रश्न विचारले होते 2011 पासून 2019 पर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झाल्या त्याच्यामधल्या जे महत्त्वाचे जे असे मला वाटले त्यांची मी उदाहरणं तिकडे दिलेली आहेत. म्हणजे एखादा नियम, समजा आर्टिकलचा तुम्ही एखादा नियम शिकलात तर त्याच्यावरती प्रश्न कसा येऊन गेलेला आहे. ज्यावेळी तुम्ही ॲडजेक्टिव्ह शिकत आहात त्यावेळी ॲडजेक्टिव्हसाठी त्या पर्टिक्युलरली नियमावरती कसा प्रश्न येऊन गेलेला आहे अशा प्रकारे मी ते पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक रूलच्या खाली तुम्हाला तिथे प्रश्न दिसेल. या प्रश्नावरून तुम्हाला समजेल की इथे कशा प्रकारचा प्रश्न विचारला जात असतो. आणि जर त्या प्रत्येक रूलच्या खाली जर अर्थातच परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेला असेल तर तुम्हाला तिकडे काळ्या बॉक्समध्ये तुम्हाला तिथे तो प्रश्न दिसेल. ह्याच्याबरोबरच मी काही प्रश्न काही नियम असे आहेत की ज्याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारलेले नाहीत पण CDS सारख्या प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न विचारलेले आहेत तेही मी मुद्दामून दिलेले आहेत. त्याचं कारण फक्त एवढंच आहे की ज्या अर्थी त्याच्यावरती प्रश्न विचारले जात असतात एखाद्या नियमावरती, त्या अर्थी तो नियम हा महत्त्वाचा असतो आणि तो नियम तुम्हाला माहिती व्हावा आणि तुम्ही त्या नियमाचा अभ्यास करावा म्हणून ते नियम तिकडे दिलेले आहेत. तर द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अवश्य त्यासाठी घ्या, रेफर करा. व्होकॅब्युलरीसाठी A to Z व्होकॅब्युलरी असं माझं पुस्तक आहे. खूप चांगलं पुस्तक आहे. अनेक जण ते वापरतात हे मला माहिती आहे.
तुम्हीही वापरा, तुम्हालाही त्याचा उपयोग होईल. आता आपण ही जी सिरियल चालू करत आहोत, या सिरियलमध्ये तुम्हाला एक दिसेल की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची असते, त्याच्यासाठी जी मेंटल ॲबिलिटी जी प्रिपेअर व्हावी लागते ती प्रिपेअर पण तुमची होणार आहे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तो मी कशा प्रकारे शोधत असतो हेही तुम्हाला समजेल. किंबहुना मी कशा प्रकारे शोधत असतो म्हणण्यापेक्षा ज्या वेळेला एखाद्याला प्रश्नाचं उत्तर माहीत असतं, ज्या वेळेला एखाद्याला प्रश्नामध्ये काय विचारलंय, कोणत्या रूलसाठी प्रश्न विचारलाय हे ज्या वेळेला एखाद्या समजतं, त्यावेळेला तो कसं उत्तर नेमकं काढत असतो हेही तुम्हाला याच्यामधून समजणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी प्रश्नपत्रिका अत्यंत महत्त्वाच्या आहेत. एक मी तुम्हाला सांगू इच्छितो की आयोगाचे पेपर सेटर्स जे आहेत ते पेपर सेट करत असताना जास्तीत जास्त मागच्या 2 वर्षाच्या प्रश्नपत्रिका फक्त रेफर करतायत, फक्त 2च वर्षाच्या. ती म्हणाले कशावरून, तर हा माझा अभ्यास आहे आणि मला ते समजतं. म्हणजे कारण का मी बघितलेलं आहे की बाबा यांनी कुठल्या प्रश्नपत्रिकाचा रेफरन्स घेतलाय हे मला लगेच समजतं. काही वेळेला मला त्याच स्टाईलचे आणि थोडेसे त्याच्यामध्ये फिरवलेले हे प्रश्न मला समजतात, मी बघितलेले आहेत ते. म्हणून तुम्हाला सांगतो, जास्तीत जास्त 2 किंवा 3च वर्षाच्या प्रश्नपत्रिका आयोगाची पेपर सेटर बघतायत, त्याच्यावरती बघत नाहीत. त्यामुळे मग सर आम्ही किती प्रश्नपत्रिका सोडायला पाहिजेत, खरं म्हटलं तर याला काही अर्थच नाही आहे. प्रश्नपत्रिका तुम्ही कितीही सोडवा, पण नवीन 2013 पासूनच्या प्रश्नपत्रिका आहेत या आपल्याला या परीक्षेसाठी आयडियल आहेत. जर तुम्ही म्हणाल की नाही सर आम्ही 1984 पासून बघतो, तर तुम्ही उगाच वेस्ट ऑफ टाइम करतात. तर तेवढा वेस्ट ऑफ टाइम करू नका. कारण का नुसत्या प्रश्नपत्रिका सोडवण्यापेक्षा जर तुम्ही अभ्यास केलात आणि जरा तो अभ्यास अजून डीपमध्ये जाईल आणि जेवढा तुमचा अभ्यास डीपमध्ये जाईल, जेवढे रूल हे तुम्हाला अंगवळणी पडतील, तेवढे लवकर तुम्हाला प्रश्नपत्रिकांमध्ये प्रश्न शोधायला, उत्तर शोधायला, प्रश्नाचं उत्तर शोधायला मदत होईल, हे लक्षात घ्या. त्यामुळे अशा प्रकारे अभ्यास केला तर नक्कीच कुठलीही प्रश्नपत्रिका तुम्हाला अवघड जाणार नाही. पण अभ्यास करा. लक्षात ठेवा, अभ्यास करत असताना नियम वाचू नका. तर ज्या वेळेला एखादा नियम पुस्तकामध्ये समजावून दिलेला असतो त्यावेळी तिथे खाली दिलेलं जे वाक्य आहे ते वाक्य, त्या वाक्यामध्ये कशा प्रकारे एक्झामिनर प्रश्न विचारू शकतो हे थोडंसं तुमच्या ध्यानामध्ये आलं पाहिजे. आणि त्यासाठी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे माझं पुस्तक अत्यंत उपयोगी आहे. माझी जी ऑनलाईन बॅच चालते, या माझ्या सगळ्या ऑनलाईन बॅचमध्ये मी प्रत्येक वेळेला एखादा नियम परीक्षेमध्ये कसा विचारला गेलेला आहे आणि यापुढे तो अजून कोणकोणत्या अँगलने विचारला जाऊ शकतो हे तुम्हाला मी मुद्दामून सांगतो. हे सांगितल्यामुळे होतं काय, तुमची अभ्यास करण्याची दृष्टी बदलते. मित्रांनो, मी अभिमानाने तुम्हाला हे सांगेन की मी ज्या वेळेला फक्त 5 दिवसाच्या किंवा 7 दिवसाचे वर्कशॉप जे घेतो, त्या 5 किंवा 7 दिवसाच्या वर्कशॉपमध्ये ज्या मुलांना कधी पण 7 आणि 8 याच्या किंवा 10च्या वरती मार्क्स पडलेले नाही आहेत, ही मुलं सुद्धा ज्या वेळेला माझं ते 5 किंवा 7 दिवसाचं वर्कशॉप करतात त्यावेळी ते 20च्या पुढे जातात. याचं कारण फक्त मित्रांनो एकच आहे की मी कसा अभ्यास करायचा हे शिकवतो. एखादा रूल प्रश्नपत्रिकेमध्ये कसा पडत असतो आणि त्याच्यावरती अजून कशा प्रकारे प्रश्न विचारला जाईल हे मी तिकडे सांगत असतो आणि तुमची बुद्धी जी आहे ना ही त्या प्रकारे मी तयार करत असतो, तुम्हाला मी त्या प्रकारे तयार करत असतो. अशा प्रकारेच अभ्यास केला तर मात्र तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल. माझा ऑनलाईन जो बॅच आहे ती तर नेहमीच चालू असते. मित्रांनो, मी तुम्हाला आग्रह करीन मुद्दामून त्या बॅचला प्रवेश घ्या. पाहिजे असेल तर तिथे डेमो लेक्चर्स बघा. डेमो लेक्चर्स बघण्याची काही आवश्यकता नाही. मित्रांनो, मला तुम्हाला हेच सांगायचंय की ती बॅच ज्यावेळी तुम्ही कराल ना त्यावेळी तुमच्यामध्ये एक वेगळा फरक पडलेला असेल की अभ्यास कसा करायचा असतो, अभ्यास करत असताना कुठल्या नियमांचा कसा अभ्यास करायचा असतो, पुस्तक वाचत असताना एखादा रूल वाचल्यानंतर तिथे त्याचा अभ्यास कसा करायचा असतो. आणि अशा प्रकारे जर अभ्यास केला तर मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो की इंग्लिशमध्ये मार्क्स मिळवणं अवघड नाही. आणि जर इंग्लिशमध्ये मार्क्स मिळाले ना तर मित्रांनो मी तुम्हाला खरंच सांगतो की तुम्ही महाराष्ट्रात पहिले 10 मध्ये असाल. असो, आपण आता प्रश्नपत्रिका बघूया. सगळ्यात पहिल्यांदा जी मी प्रश्नपत्रिका घेतलेली आहे ती 2013ची आहे आणि ती PSI ची आहे. अर्थातच 40 मार्क याला होते. ज्या विद्यार्थ्यांचा खूप चांगला अभ्यास आहे, ग्रामरचा खूप चांगला अभ्यास आहे, म्हणजे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की मला ज्यावेळी वाटतं एखादा विद्यार्थी शिकत असताना की हा शार्प आहे, तर त्या विद्यार्थ्याच्या भूमिकेला जाऊन मी प्रश्नपत्रिकेची डिफिकल्टी लेवल जी आहे ती मी ठरवत असतो. तर जो एखादा शार्प मुलगा आहे ज्याचा खूप चांगला अभ्यास आहे
त्याच्यासाठी ही प्रश्नपत्रिका डिफिकल्ट नव्हती, म्हणजे एकदम सोपी आहे असंही मी म्हणणार नाही, पण डिफिकल्ट अजिबात नव्हती. त्यामुळे 40 पैकी कमीत कमी त्याला 28 ते 30 मार्क्स पडायला तर निश्चितच पाहिजेत. पण तरी सुद्धा काही कन्फ्युजिंग प्रश्न असतात, काही वेळेला तुम्ही मायनस घेऊन जाता. त्यामुळे मी इथे दिलेलं आहे की 40 पैकी 25 ते 28 मार्क पडणं तिथे अजिबात अवघड नाही. मी ज्यावेळी 25 ते 28 म्हणत असतो त्यावेळेला ऍक्च्युली याच्यामध्ये खरं म्हटलं तर 30 ते 32 मार्क पडले पाहिजेत. मी मुद्दामून 4 मार्क कमी करत असतो. याचं कारण फक्त एवढंच आहे की एखादा ज्यांचा अभ्यास चांगला नाही ना, तो लगेच नाही तर डिस्टर्ब होऊन जाईल, बापरे एवढे मार्क्स, आमचा तर काहीच अभ्यास नाही, तर असं वाटू नये. हा त्याच्या मागचा एक हेतू आहे. पण एक समजा 2-3 वर्ष जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला एवढे मार्क्स मिळणं या प्रश्नपत्रिकेमध्ये काहीच अवघड नाही. या प्रश्नपत्रिकेची ज्या वेळेला मी आता तुम्हाला इथे प्रश्न आणि उत्तर समजावून देणार आहे त्यावेळेला मी इथे सगळ्यात पहिल्यांदा आधी सगळे ग्रामरचे प्रश्न मुद्दामून सांगणार आहे आणि त्याच्यानंतर मग व्होकॅब्युलरीवरचे जे प्रश्न आहेत तेही सांगणार आहे. आधी ग्रामरवरचे सगळे मी घेतोय आणि हे करत असताना ते प्रश्न कशावरती विचारले गेलेले आहेत, हे कसं ओळखायचं हे मी जिथे शक्य आहे तिकडे सांगेनच. तर ते आधी समजणं खूप महत्त्वाचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपण प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं त्याच्याकडे जाणार आहोत. तर आता सगळ्यात पहिल्यांदा हा पहिला जो प्रश्न आहे तो लिहूया. इथे मी मुद्दामून सगळ्या इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या नाहीत, कारण काही इन्स्ट्रक्शन्स महत्त्वाच्या नाहीत, उत्तर कसं काढायचं हे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर आता आपण बोलूया पहिल्या प्रश्नाकडे. मित्रांनो, हा पहिला जो प्रश्न आहे तो वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन याच्यावरती विचारलेला आहे आणि हे कशावरून ते लगेच समजतं. इथे तुम्हाला हे 2 शब्द दिसत आहेत बघा, कन्सल्ट आणि कन्सर्न, बरोबर आहे. इथे हे क्रियापद आहे त्यामुळे हे नाउन आहे, हे तर निश्चित आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कन्सल्ट आणि कन्सर्न हे दोन्ही क्रियापद म्हणून पण वापरले जात असतात, तसंच नाउन म्हणून पण वापरले जात असतात. इथे नाउन म्हणून याचा उपयोग केलेला आहे. कन्सल्टचा अर्थ त्याशी सल्लामसलत करणे असा आहे, त्यामुळे इथे कन्सल्टच्या नंतर विथ बरोबर आहे. मोस्टली इंग्लिशमध्ये वर्ड्स फॉलोड बाय प्रिपोजिशन यांचा अभ्यास करत असताना एक लक्षात ठेवा की एखाद्या क्रियापदाला जे प्रिपोजिशन लागत असतं तेच प्रिपोजिशन त्याच्यानंतर जर तुम्ही त्या क्रियापदाचं नाउन केलं असेल तरी सुद्धा तेच वापरलं जात असतं, असं एक सर्वसाधारणतः दिसतं म्हणजे एकूण अभ्यासामध्ये. आणि हे फक्त लक्षात ठेवा, हे माहीत असलं पाहिजे तुम्हाला. त्यामुळे कन्सल्टच्या नंतर विथ लागतं. कन्सल्टचा अर्थ त्याशी सल्लामसलत करणे, विचारविमर्श करणे, एखाद्याचा सल्ला घेणे अशा प्रकारे अर्थ असतो. तर कन्सर्नचा अर्थ 2 आहे, एक काळजी म्हणून पण आहे आणि कन्सर्न म्हणजे त्याशी संबंधित असणे. तर इथे त्याशी संबंधित असणे म्हणजे माझा आता वडिलांच्या फर्मशी संबंध नाही असं तो सांगतोय आणि इकडे मी आता तिकडे सल्ला देत नाही असं सांगतोय. तर असे याचे अर्थ आहेत. त्यामुळे इथे ए आणि सी बरोबर आहे, त्यामुळे ह्याचं आपल्याला उत्तर येतं बघा इथे ए आणि सी, बरोबर आहे. दुसरा प्रश्न जो याच्यामध्ये दिलेला आहे तो पण अत्यंत सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे आणि उत्तर लगेच तुम्हाला येतं. आणि ज्या अर्थी इफ दिसतंय त्या अर्थी तुम्हाला लगेच समजतं की हा इफ वरती विचारलेला प्रश्न आहे. मग आता याचं उत्तर शोधणं तर खूप सोपं आहे तुमच्यासाठी, हेही मला माहिती आहे, तरी पण मी तुम्हाला एक समजावून देतो. काय, इथे इफच्या नंतर विल दिसतंय, त्यामुळे तुम्हाला एक तर समजेल की इफच्या नंतर असं विल वापरलं जात नाही. इथे सिंपल प्रेझेंट आला पाहिजे होता, कारण का इथे तुम्हाला फ्युचर दिसतोय. म्हणजे थोडक्यात हा आहे ना तो टाइप 1 चा प्रश्न आहे की ज्या टाइप 1 मध्ये इफच्या नंतर काय असतं तर प्रेझेंट असतं आणि त्याच्यानंतर पुढे फ्युचर असतो. कळतंय? त्यामुळे हा नियम सहज समजेल तुम्हाला, बरोबर आहे. पुढचं बघा, इफच्या नंतर इकडे वुड हॅव दिलंय आणि इकडे पण वुड हॅव दिलंय. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे मेन क्लॉज मध्ये जर वुड हॅव असेल तर इकडे अर्थातच पास्ट परफेक्ट वापरायला लागतो आणि इफच्या वाक्यामध्ये कधीही वुड हॅव या प्रकारे इफच्या वाक्यात वुड हॅव कधी येऊ शकत नाही, इफच्या क्लॉज मध्ये वुड हॅव येऊ शकत नाही आणि मेन क्लॉज हा त्याच्यामध्ये वुड हॅवचा असतो. त्यामुळे इथे विल चूक आहे, इथे वुड हॅव चूक आहे. नंतर पुढचं बघा, इफ यू सॉ हिम यू वुड रेकग्नाइज हिम, म्हणजे जर तू त्याला बघितलं असतं तर तू त्याला ओळखलं असतं. इथे बघा इफच्या नंतर सिंपल पास्ट आहे, म्हणजे थोडक्यात इथे टाइप 2 जो आहे तो आहे की ज्याच्यामध्ये इफच्या नंतर सिंपल पास्ट असतं आणि त्याच्यानंतर काय काय असतं तर वुड पण असू शकतं, कुड पण असू शकतं, माइट पण असू शकतं आणि शूड पण असू शकतं. फक्त शूड हे इथे ज्या वेळेला करता हा आय किंवा वी असेल त्यावेळी इथे शूड येत असतं, एवढं फक्त लक्षात ठेवा.
त्यामुळे इथे हे फक्त वाक्य बरोबर दिसतंय आता आपल्याला. बाकी पुढचं वाक्य बघूया. बाकी टाईप 2 चा रूल तुम्हाला माहिती आहे की इथे काय असतं, इफच्या नंतर सिंपल पास्ट आहे आणि मग त्याच्यानंतर शुड, वुड, कुड आणि माइट असतं. यातले हे जे शुड आहे हे फक्त आय आणि वी साठीच वापरलं जात असतं, हेही लक्षात ठेवा. पुढचं बघूया वाक्य. ह्याच्यामध्ये बघा काय गेलंय बघा, हेच सिंपल पास्टचं जे वाक्य आहे ना ते तिथे परफेक्ट मध्ये केलेलं दिसतंय. जसं इथे आता आपण बघितलं वुड हॅव असेल तर इकडे परफेक्ट पास्ट पाहिजे होता, तसंच इकडे बघा वुड हॅव दिलेलं आहे आणि हे वुड हॅव जरी दिलेलं असलं तरी इथे परफेक्ट पास्टच आहे, फक्त थोडं वेगळ्या पद्धतीने लिहिलेलं आहे. याला फक्त म्हणतात काय, ओमिशन ऑफ इफ. म्हणजे कंडिशनल सेंटेन्स मध्ये इफ यू हॅड सीन हिम असं असेल त्यावेळेला त्यातलं इफ काढलं जातं आणि हे जे सहाय्यकारी क्रियापद हॅड आहे ते इकडे घेतलं जातं. हा नियम फक्त इफच्या वाक्यामध्ये म्हणजे इफच्या क्लॉज मध्ये ज्या वेळेला वेअर असतं, शूड असतं आणि हॅड असतं त्याच वेळेला फक्त वापरला असतो, हे खास करून लक्षात ठेवा. बर, त्याच्यामुळे इथे हे पण वाक्य बरोबर आहे आणि हे पण वाक्य बरोबर आहे, कारण का इथे फक्त ओमिशन केलंय. हॅड यू सीन हिम असं दिलेलं आहे, याचाच अर्थ इफ यू हॅड सीन हिम असा आहे आणि त्याच्यानंतर वुड हॅव आणि त्याच्यानंतर तिसरं रूप. हे सगळं नीट बघत चला, एवढं फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे याच्यामध्ये सी आणि डी हे बरोबर आहे, त्यामुळे इथे हे उत्तर बरोबर येतं. आता मित्रांनो हे दोन तर आपण बघितले. मुद्दामून मला तुम्हाला याच्यासाठीचा एक रूल अजून सांगावासा वाटतो की जो 2019च्या राज्यसेवेमध्ये येऊन गेला. हा रूल कोणत्याही पुस्तकात नाही, तो फक्त द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये आहे. द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकाच्या इफ म्हणजे कंडिशनल सेंटेन्सच्या प्रकरणामध्ये मी सगळ्यात शेवटी म्हणजे शेवटच्या पार्टमध्ये इफच्या नंतर म्हणजे इफच्या क्लॉजमध्ये वुड आणि विल किंवा शॅल हे कसं वापरलं जातं, म्हणजे इफच्या नंतर सुद्धा सिंपल फ्युचर कंडिशनल सेंटेन्स मध्ये चालतो हे मी मुद्दामून तिथे दिलेलं आहे. अर्थात 3 अशा कंडिशन आहेत की त्या कंडिशन मध्ये इफच्या क्लॉज मध्ये सिंपल फ्युचर सुद्धा वापरलं जातं आणि वुड पण वापरलं जातं. हा नियम इतर कोणत्याही पुस्तकात नाही. मी फेब्रुवारी 2019 मध्ये काढलेल्या एडिशन मध्ये या नियमाचा समावेश केला आणि मला सांगायला आनंद वाटतो की त्याच्यानंतर झालेल्या सप्टेंबरच्या राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये हाच नियम विचारला गेला. थोडक्यात मला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो, याच्यामध्ये अर्थातच माझं इतके वर्ष मी जे MPSC ला शिकवतोय आणि माझं जे काही प्रश्नपत्रिकांचं अनालिसिस आहे आणि पेपर सेटर सध्या ज्या ट्रेंड मध्ये प्रश्न विचारतोय, तो ज्या स्टाईलने प्रश्न विचारतोय, त्याची लेव्हल काय आहे ही लेव्हल मला चांगली समजते, त्याच्यामुळे मी हा नियम समाविष्ट केलाय. असेही अनेक नियम मी समाविष्ट केलेले आहेत की जे अजूनपर्यंत MPSC ने विचारलेले नाही आहेत, पण हळूहळू हे नक्कीच विचारले जातील. तर त्यासाठी द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे पुस्तक अवश्य घ्या. तर असे हे दुसरे रूल त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. तर हे 2 प्रश्न झाले. याच्यानंतरचा पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रथम आपण सगळ्यात ग्रामर सगळं पहिलं घेतोय. पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. पुढचे 2 प्रश्न बघूया. 2 प्रश्नामध्ये पहिलं तुम्हाला दिसतंय बघा काय आहे, डायरेक्टच्या अर्थात इनडायरेक्ट स्पीच करायला वाक्य दिलेलं आहे आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे. मित्रांनो असं जरी असलं तरी ह्याच्यामध्ये मुद्दामून बघा परीक्षकांनी काय दिले ABCD, पण फक्त सुदैव एवढंच चांगलं की इकडे त्यांनी AB बरोबर CD बरोबर किंवा फक्त A आणि असं काही दिलं नाहीये. तर आता या वाक्याचं अर्थात समजणं खूप सोपं आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय समजलं पाहिजे ना ते नीट लक्षात ठेवा. म्हणजे मी ज्यावेळी या प्रश्नाकडे बघीन त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा मी काय बघतो ते तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिल्यांदा मी हा शब्द बघत असतो. का ते मित्रांनो तुम्हाला एक मुद्दा म्हणून सांगतो की जर तुम्हाला कुठल्याही इन्व्हर्टेड कॉमामध्ये ज्यावेळी एखादं वाक्य दिसतं आणि त्यावेळेला सेच्या ऐवजी किंवा सेडच्या ऐवजी ज्या वेळेला तुम्हाला एखादं रिपोर्टिंग वर्ब दिसतं त्यावेळी मित्रांनो एक लक्षात ठेवायचं की ते रिपोर्टिंग वर्ब हे कधीही बदली करायचं नाही. ते नंतर ज्यावेळी तुम्ही इनडायरेक्ट स्पीच करत असता त्यावेळी सुद्धा ते तसंच राहिलं पाहिजे, हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. त्यावेळी तुम्हाला इथे दिसेल बघा, इथे पण ते तसंच आहे, इथे पण ते तसंच आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. कळलं का? म्हणजे इथे का ठेवलं गेलं याचं कारण फक्त एवढंच आहे मित्रांनो की ज्या वेळेला असं रिपोर्टिंग वर्ब हे सेच्या ऐवजी वेगळं असतं
त्यावेळी ते तसंच ठेवलं जात असतं. आता दुसरं, हे सगळं वाक्य वाचल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय येतं ते बघा. ई, ऍक्च्युली आपण जे ई करतो त्याला ते फक्त इक म्हणतायत, एवढंच फक्त. म्हणजे इक, देयर इज अ फ्लाय इन द सूप वेटर असं दिसतंय. म्हणजेच काय, सरिता अशी स्क्रीम म्हणजे किंचाळणे. म्हणजे तिला ज्या वेळेला सूप मध्ये माशी दिसते त्यावेळी ती किंचाळली आहे, कळलं का. आणि वेटर अशी हाक मारली तिनं, असं थोडक्यात इथे दिसतंय. बरं, आता पुढचं काय बघायचं ते बघा. हे एकदा तुम्हाला दिसलं तर तुम्हाला सरिता स्क्रीम एवढं तर दिसेल. आता आपण त्या वाक्याचं सगळं हे करायला जायचं, वाक्याचं उत्तर बघायचं असेल तर आधी स्वतःच्या मनाने एक वाक्य करायचं. म्हणजे इथे हे कसं पाहिजे तर बाबा सरिता स्क्रीम्ड, कोणासाठी तर वेटरसाठी. आणि त्याच्यानंतर का किंचाळली तर कारण का तिच्या सूपमध्ये माशी होती, बरोबर आहे. बरं, मग आता इथल्या वाक्याचा अर्थ बघायचा. सरिता स्क्रीम दॅट इक. कधी पण लक्षात ठेवा की ज्या वेळेला एक्सक्लेमेटरी सेंटेन्स मध्ये ज्या वेळेला असं केवल प्रयोगी अव्यय, बरोबर आहे, इंटरजेक्शन ज्यावेळेला दिसत असतं त्यावेळी कोणतंही इंटरजेक्शन हे इनडायरेक्ट स्पीच मध्ये कधीही वापरलं जात नाही आणि वापरूही नये, कळलं. त्यामुळे हे बघितलं, पुढचं वाचायची पण गरज नाही, कळलं. ह्या वाक्याला आपण पुढे वाचायची पण गरज नाही, या वाक्याला आपण इथे चूक देऊन टाकायचं का, एक दिसतंय म्हणून, संपलं, कळतंय. आता पुढचं वाक्य बघा. सरिता स्क्रीम्ड ॲट द वेटर दॅट देअर वॉज अ फ्लाय इन द सूप. बघा, इंग्लिशमध्ये पर्टिक्युलरली ज्या वेळेला डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच केलं जातं त्यावेळी सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे सगळ्यात जास्त योग्य आणि वाचायला छान वाटेल असं वाक्य कधी पण घ्यायचं, ही एक आयडिया लक्षात ठेवा. जसं बघा इकडे, सरिता स्क्रीम्ड ॲट द वेटर दॅट देअर वॉज अ फ्लाय इन द सूप. म्हणजे इथे काय केलंय, ती वेटरकडे ओरडली. तर ऍक्च्युली स्क्रीम, शाऊट जर शब्द असला ना तर शाऊटच्या नंतर ॲट वापरलं जात असतं. त्यामुळे मला असं वाटतं की मुद्दामून त्यांनी स्क्रीमच्या नंतर इथे ॲट दिलेलं आहे. त्यामुळे स्क्रीमच्या पुढे ॲट घेण्याची मुळात आवश्यकताच नाहीये, कळतंय. बरं, तरी पण पुढचं बघूया. मग देअर वॉज अ फ्लाय. आता इथे जर वॉज आहे, इथे जर इज आहे तर अर्थात इथे वॉज हे येणार, हे तर निश्चित आहे, बरोबर ना. पण ती वेटरला हे सांगतेय का की बाबा त्याच्यामध्ये फ्लाय आहे. तर आता एका घडीला आपण असं धरून चालूया की हे आपल्याला बरोबर वाटतंय. आता पुढचं बघूया. आणि हेच मित्रांनो समजलं पाहिजे, तुम्हाला ज्या वेळेला हे दिसतंय आणि इकडे हे दिसतंय त्यावेळेला बघा थोडंसं फक्त नीट विचार करायचा आणि त्यावेळेला तुम्हाला समजेल की ऍक्च्युली सरिताने सूप मध्ये काय बघितलंय तर माशी बघितलेली आहे. मला हेच सांगायचंय की जे वाक्य योग्य वाटतं आणि ते थोडंसं वेगळं असतं पण भावार्थ व्यवस्थित सांगत असताना असं वाक्य कधी पण इनडायरेक्ट स्पीच साठी बरोबर निवडायचं असतं, हे कायम लक्षात ठेवा. म्हणून बघा इकडे, म्हणून म्हटलं तुम्हाला दिसतानाही जरी दोन बरोबर वाटली तरी वाचत वाचत पुढे जायचंय. पुढे गेल्यानंतर तुम्हाला समजणार आहे. आता या दोघांच्या मध्ये जर तुम्ही फरक केला तर तुम्हाला हे दिसेल की बघा इकडे स्क्रीमच्या नंतर फॉर आहे आणि इकडे फक्त ॲट आहे. बाकी या दोन वाक्यांमध्ये काडी मात्रही फरक नाही. म्हणजे आता हे वाक्य तुम्हाला जसं बरोबर वाटतंय तसं मी आता सांगितलं की जर तुमचा थोडाफार अभ्यास असेल आणि जर तुम्हाला स्क्रीम या शब्दाचा अर्थ माहित असेल आणि स्क्रीमला समानार्थी शाऊट, स्क्रीम या शब्दाला समानार्थी शाऊट शब्द आहे आणि शाऊटच्या पुढे नेहमी ॲट हेच प्रेपोजिशन वापरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ व्हावा आणि त्यांनी स्क्रीमच्या पुढे पण ॲटच घ्यावं असं त्या पेपर सेटरला वाटलंय. त्यामुळे त्यांनी काय केलंय बघा, स्क्रीम फॉर पण दिलंय आणि स्क्रीम ॲट पण दिलेलं आहे, कळलं का. बरं, सांगायचं काय की मग इथे आता हे बघा, देयर इज अ फ्लाय इन द सूप असं म्हणण्याच्या पेक्षा सरिता सॉ अ फ्लाय इन हर सूप. मग सगळ्यात बरोबर हे दिसतंय बघा की तिनं तिच्या सूप मध्ये माशी बघितली आणि ती किंचाळली वेटरसाठी. इकडे म्हणजे ती वेटरसाठी किंचाळली, वेटरला नाही किंचाळली आहे. ॲट केलं ना तर त्याचा अर्थ काय माहिती का, ती वेटरला किंचाळली. मग इथे वेटरला किंचाळली असा अर्थ नाहीच आहे. ज्यावेळेला आता बघा ना, वेटर येणारे, सूप ठेवणारे आणि तो निघून जाणारे आणि गप्पा मारता मारता नंतर ज्यावेळेला सूप बघणारे त्या ई करणार वेटर आनंद, म्हणजे ती वेटरला नाही ओरडली आहे, कळलं का. वेटरला किंचाळली नाहीये, वेटरला किंचाळली नाही आणि वेटरला सुद्धा ओरडलेली नाहीये. म्हणून इकडे फक्त हेच वाक्य जास्त बरोबर वाटतं. म्हणजे हळूहळू आपल्याला
परीक्षेमध्ये येताना नेमकं काय करायचं आणि काय बघायचंय ते फक्त लक्षात ठेवा. त्यामुळे हे स्क्रीम्ड फॉर द वेटर हेच बरोबर आहे की ती वेटरसाठी किंचाळली, म्हणजे वेटरनी यावं म्हणून ती किंचाळली, वेटरला किंचाळली नाहीये. म्हणजे ज्या वेळेला एखादा मुलगा वर्गामध्ये ज्या वेळेला दंगामस्ती करतो त्यावेळेला तो टीचर किंवा मॅम जी कोण असेल तर ती मॅम आहे ना ती त्याला ओरडते, म्हणजे शाउट ॲट आहे, तिथे स्क्रीम ॲट आहे. पण स्क्रीम म्हणजे किंचाळणे, म्हणजे एकदम मोठ्यांनी अचानक आवाज जो काढतो ना, किंचाळणे म्हणजे तुम्हाला माहिती आहे. तर तिकडे कधी ॲट येणार नाही. हा शाउट नाही बेटा इकडे, तिथे शाउट ॲट चालेल. पण इथे मात्र स्क्रीमसाठी फॉर हेच सर्वथैव बरोबर आहे. त्यामुळे हे वाटत असलेलं बरोबर असलेलं वाक्य हे केवळ फसवण्यासाठी दिलेलं आहे. जर तुम्हाला हे समजलं तर ते अर्थात समजेल. आणि परत काही वेळेला ना लक्षात ठेवायचं, ज्या वेळेला इथे दिलेलं हे दोन इथे दिसतंय बघा, इथे पण बरोबर दिसतंय आणि इकडे पण बरोबर दिसतंय, त्यावेळेला समजून जायचं की हे दोन दिलेत आणि इकडे हे दोन दिलेत, सॉ फ्लाय. त्यावेळेला या दोघांपेक्षा ह्याच्यामध्ये अर्थ सगळ्यात जास्त बरोबर होतोय. थोडासा शॉर्ट आणि स्वीट असा अर्थ असला पाहिजे, एवढंच मित्रांनो लक्षात ठेवा. म्हणजे हे वाक्य आहे ते इथे का बरोबर नाही, ते इथं केवळ प्रेपोजिशनमुळे बरोबर, इथे केवळ प्रेपोजिशन चुकलंय ना म्हणून हे बरोबर नाहीये. आणि इथे पण तेच केलंय. त्यामुळे कुठलं वाक्य बरोबर असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चांगलं वाक्य आणि योग्य वाक्य फक्त हे आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे अर्थातच हे उत्तर येतं. बरं मित्रांनो, पुढचं वाक्य बघा, यू हॅव टू कॅच द ट्रेन, यू मस्ट लिव्ह इमिजिएटली. आणि याच्यावरती इन्स्ट्रक्शन दिले की कंपाऊंड सेंटेन्स बनवायचं आहे. मित्रांनो, ज्या वेळेला हे वाक्य वाचा आणि कंपाऊंड सेंटेन्स हे ज्यावेळेला तुमच्या डोक्यामध्ये येईल त्यावेळेस लगेच कंपाऊंडची सगळी जी कंजंक्शन्स आहेत ना ही डोळ्यासमोर आली पाहिजेत. मग ही डोळ्यासमोर येण्याच्या अगोदर मी फक्त एक तुम्हाला सांगतो, तेवढंच फक्त नीट लक्षात घ्या. मराठीचा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेला संयुक्त वाक्य कसं करायचं असतं हे फक्त मराठीमध्ये तुम्हाला आलं पाहिजे. मराठीत आलं ना की दिलेल्या इंग्लिश वाक्याचा अर्थ समजला, संपलं. बरं, त्यातल्या त्यात इथे तर खूप सोपं करून दिलेलं आहे पेपर सेटरनी. बघा कसं ते कंपाऊंड सेंटेन्स करायचंय. मग हे कंपाऊंड सेंटेन्स करायचं तर सगळ्यात पहिल्यांदा बघा, अगदी तुम्हाला काहीही जरी प्रश्नपत्रिकेमध्ये नाही आलं तरी तुम्हाला लगेच समजतं बघा की कंपाऊंड सेंटेन्स म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये दोन सब्जेक्ट आणि दोन व्हर्ब असले पाहिजेत. पहिल्या वाक्यामध्ये तुम्हाला दिसते हा एकच सब्जेक्ट आहे आणि इकडे हे प्रेपोजिशन घेतलंय, त्याच्यामुळे हे पुढचं बरोबर असणं शक्य नाही. कारण का एक सब्जेक्ट आणि एक व्हर्ब दिसतंय, कळलं का. आणि हे इन्फिनिटिव्ह व्हर्ब आहे. इन्फिनिटिव्ह वर्ब हे दुसरं वर्ब कधीही असू शकत नाही, कारण का हे नाउन असतं, कळतंय. बरं चला हे जाऊ दे. त्यामुळे हे गेलं. दुसरं वाक्य तर बरोबर येण्याचा काही संबंधच नाही, कळलं. त्यामुळे तिन्ही वाक्य तर चूकच झाली. आता दुसरं हेन्स दिसतंय. हेन्स म्हणजे सो म्हणजे देअरफॉर. त्यामुळे हेन्स, सो आणि देअरफॉर ज्याला इलेटिव्ह असं म्हणतात. जाऊ दे, आपल्याला बाकी काही नाही आलं पाहिजे. हेन्स, सो आणि देअरफॉर हे असलेलं. आणि इथे पण बघा आता हा सब्जेक्ट दिसतोय, हा वर्ब दिसतोय, त्याच्यानंतर इकडे हा सब्जेक्ट आणि हा वर्ब दिसतोय. म्हणजे दोन सब्जेक्ट आणि दोन वर्ब हे वेगवेगळे दिसत आहेत, म्हणून हे कंपाऊंड सेंटेन्स आहे. आता ठीक आहे, हे तर सोपा प्रश्न होता. पण मला मित्रांनो सांगायचं हेच आहे की जर तुम्हाला दिलेल्या इंग्लिश वाक्याचा मराठीमध्ये अर्थ समजला तर मात्र तुम्हाला हे असं बघावंच लागत नाही. ठीक आहे, हे सोप्या पद्धतीने विचारलं त्यामुळे तुम्हाला लगेच इकडे समजलं की बाबा इथे दुसरा सब्जेक्ट आणि वर्ब दिसत नाही, त्यामुळे हे चूक आहे, काही हरकत नाही. परंतु ऍक्च्युली अभ्यास करत असताना काय अभ्यास करायचा असतो आणि कसा आपल्याला त्याचा उपयोग होतो ते बघा. मी फक्त काय करणार माहिती का की तुला ट्रेन पकडायची आहे, तू ताबडतोब निघालं पाहिजे. म्हणजेच आता ह्याचं कंपाऊंड करायचं असेल तर तुला ट्रेन पकडायची आहे म्हणून तू ताबडतोब निघालं पाहिजे. हे वाक्य बघितल्यानंतर आणि हे बघितल्यानंतर मला एकदा समजलं ना तर मी फक्त तेवढंच बघतो म्हणून कुठे आहे, आणि ते म्हणून ज्यावेळेला दिसतं त्यावेळेला हे पण बघत बसत नाही, मी डायरेक्ट हे वाक्य बरोबर देत असतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही प्रश्नपत्रिका सोडवायची असते. पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, अतिशय सोपा, म्हणून मी म्हटलं ना ही प्रश्नपत्रिकाच खूप सोपी आहे. बघा आता काय आहे तर याच्यामध्ये इथे काय केलंय, अंडरलाईन केलेलं आहे आणि हे वाक्य दिलंय, राजन विल मीट उमेश. म्हणजे राजन उमेशला भेटेल कुठे, ॲट द शॉप म्हणजे दुकानात, इन द इव्हनिंग संध्याकाळी, टू डिलिव्हर द मेसेज म्हणजे मेसेज देण्यासाठी संध्याकाळी राजन उमेशला दुकानात भेटेल, कळतंय. बर, आता याच्यामध्ये प्रश्न काय विचारलाय माहितीये का की कोणतं WH वर्ड
शुड द क्वेश्चन बिगिन विथ, म्हणजे कोणत्या WH वर्डनी तुम्ही क्वेश्चन चालू केला पाहिजे टू गेट द अंडरलाईन वर्ड ॲज अ आन्सर, म्हणजे हे आन्सर येण्यासाठी कोणता WH वर्ड वापराल. मित्रांनो ज्या तुम्हाला हे समजतं ना, सब्जेक्ट आहे, हा वर्ब आहे आणि हे ऑब्जेक्ट आहे, तर लगेच लक्षात येतं की ऑब्जेक्टसाठी नेहमी फक्त whomच वापरलं जात असतं. म्हणजेच हे वाक्य कसं होणार आहे माहितीये का, whom will राजन मीट, बघा असं वाक्य झालं पाहिजे ते, whom will राजन मीट. कळलं, बाकीचं पुढचं वाक्य तसंच येणार आहे. म्हणजे हे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट असतं त्या तिकडे whom आलं पाहिजे. जर ह्याला अंडरलाईन केलं असतं तर हे आलं असतं, जर ह्याला अंडरलाईन केलं असतं वेअर आलं असतं, की वेअर विल राजन मीट इन द इव्हनिंग, कुठे आलं असतं, ॲट द शॉप. म्हणून मित्रांनो एवढं लक्षात ठेवा, जर तुम्हाला दिलेल्या इंग्लिश वाक्याचा मराठीमध्ये अर्थ समजला तर लगेच समजेल. मग आता व्हाय कशासाठी येईल ते बघा. म्हणजे मी माझ्या बॅचमध्ये मुद्दामून शिकवतो की फ्रेजेस म्हणजे काय असतं, आणि त्याचे मी बॅचमध्ये मुद्दामून असं शिकवतो की ज्या वेळेला तुम्ही क्रियापदाला का, कधी, कुठे, कसा, किती, बघा काय म्हटलं मी, क्रियापदाला ज्यावेळेला तुम्ही का, कधी, कुठे, कसा आणि किती हे ज्यावेळेला तुम्ही 5 प्रश्न विचारता त्यावेळेला तुम्हाला जे मिळतं ते ॲडव्हर्ब किंवा ॲडव्हर्ब फ्रेज असतं. मग बघा मित्रांनो इकडे हे जे आहे ना ते काय माहितीये का, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन. इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन हे सब्जेक्ट साठी वापरतात, हे ऑब्जेक्ट साठी वापरलं जातं, आणि हे जे दोन आहेत हे काय आहेत बघा, हे इंट्रोगेटिव्ह ॲडव्हर्ब्स आहेत. बघा ना, कुठे, कुठे, मग कुठे ही जी आहे ना ही पण ॲडव्हर्ब फ्रेजच आहे. कळलं का, बघा की राजन उमेशला कुठे भेटेल तर ॲट द शॉप, म्हणजे कुठेसाठी हे, आणि का भेटेल तर बघा टू डिलिव्हर द मेसेज, म्हणजेच निरोप देण्यासाठी. म्हणजे जर याला अंडरलाईन केलं असतं तर वाय आलं असतं. असो, हे मुद्दाम डीप मध्ये एवढं सांगतोय की तुमचा सगळ्या प्रकारचा अभ्यास व्हावा म्हणून. उत्तर आपलं काय आलंय की ऑब्जेक्ट आहे त्यामुळे whom आलेलं आहे. कळतंय. पुढचं बघा, द वर्ड वेल मे बी युज्ड ॲज, म्हणजे वेल नावाचा शब्द, वेल हा शब्द तो काय म्हणून वापरला जातो, म्हणजे याचे कुठल्या पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये ह्याचे उपयोग होऊ शकतात हे आपल्याला विचारलेलं आहे. आता बघा मित्रांनो, असं ज्या वेळेला एखादं नवीन ज्या वेळेला आपल्याला माहित नसलेलं दिलं जातं त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं ते बघा मित्रांनो. याचे दोन तर तुम्हाला माहितीच आहे की वेल म्हणजे काय, विहीर, आणि दुसरा वेल म्हणजे ॲडव्हर्ब म्हणून जे वापरला जातो, जे आपण म्हणतो चांगला, चांगली, चांगले, म्हणजे तो चांगला खेळला, ही प्लेड वेल असं आपण म्हणतो. बघा समजा मी म्हटलं इट इज अवर वेल, मी ज्यावेळेला इट इज अवर वेल म्हणतो म्हणजे ही आमची विहीर आहे, त्यावेळेला हे नाउन म्हणून मी वापरतोय, आणि हे नाउन म्हणून आहे वेल हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. तसंच ते ॲडव्हर्ब आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जसं ही प्लेड वेल, इथे हे ॲडव्हर्ब आहे हेही आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना. बर, मग आपल्याला हे तर समजलं की हे चूक आहे आणि हे चूक आहे. आता हे आपल्याला बरोबर वाटणार, पण असे ज्या वेळेला तुम्हाला दिलेले असतात दोन पर्याय त्यावेळेला काय करायचं असतं ते मला सांगायचं तुम्हाला. बघा हे तर दोन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बरोबर ना. मग जे आपल्याला माहिती नाही ना ते उत्तर बरोबर द्यायचं, नाउन, व्हर्ब आणि ॲडव्हर्ब. मग वेल याचा व्हर्ब म्हणून ज्या वेळेला अर्थ असतो तो काय असतो तर तो असा आहे की बघा झऱ्यामध्ये ज्या वेळेला एखादं पाणी असं वाहत असतं ना त्याला वेल असं म्हणतात, कळते का. म्हणून वाहणे म्हणजे तशा प्रकारे पाणी वाहणे त्याला वेल असं म्हणतात, त्यामुळे हा वर्ब म्हणून पण उपयोगात येतो. तर अशा प्रकारे ह्याचं उत्तर आपल्याला समजू शकतं. म्हणजे जे माहिती आहे ते आहेच उत्तर, पण ह्याच्याबरोबर ज्या अर्थी तिथे ऍडिशनल काहीतरी दिलंय त्या अर्थी पेपर सेटरला काय अपेक्षित आहे किंवा मुलांना वेलचा उपयोग व्हर्ब म्हणून केला जातोय का हे माहिती आहे का नाही. म्हणजे काही वेळेला अशी थोडीशी रिस्क घ्यायला लागते, ऍक्च्युअली ती रिस्क नसते. 90% त्यावेळी तुमची उत्तर बरोबर येत असतात. कारण का पेपर सेटरला काय अपेक्षित आहे ना हे कायम लक्षात ठेवायचं, कळलं. जे तुम्हाला आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते उत्तर कायम बरोबर असेल असं कशावरून, असं करून अशा ह्याच्याकडे जायचं असतं उत्तराकडे. पुढचं बघा, द ट्रेन शुड अराइव्ह एनी टाइम नाउ द अंडरलाईन वर्ड मॉडल एक्सप्रेसेस, म्हणजे हा जो अंडरलाईन केलेला मॉडल आहे तो काय व्यक्त करतोय. तर आता बघा ऑब्लिगेशन, ऑब्लिगेशन म्हणजे बंधन असतं आणि शुड मध्ये आपल्याला ऑब्लिगेशन दिसत असतं हे आपल्याला माहिती आहे.
पण इथे जर ट्रेन शुड अराइव्ह एनी टाइम नाउन ह्याच्यामध्ये आपल्याला अर्थ जर बघितला तर आपल्याला लगेच समजतं की ट्रेन आता कोणत्याही वेळेला आली पाहिजे. म्हणजे ट्रेन जवळपास कुठेतरी आहे अशी अनाउन्समेंट 2-3दा झालेली आहे. आणि जर आपल्याला कोणी विचारलं ट्रेन कधी येणार, काय नाही आता कोणत्याही वेळेला आली पाहिजे ती. म्हणजे इथे काय तुमची एक मनाची धारणा झालेली आहे तिथे अनाउन्समेंट ऐकून आणि त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणताय. म्हणजे इथे काही बंधन नाही ना, ट्रेनने आता आलं पाहिजे असं काही बंधन तुम्ही ट्रेनवर टाकू शकत नाही. ते सगळं सिग्नलवरती अवलंबून असतं. त्यामुळे हे चूक आहे. आता बघा ही इन्स्ट्रक्शन आहे का बाबा तो स्टेशनवरती अनाउन्समेंट करणार तो इन्स्ट्रक्शन देते का की ट्रेन आता कधीही आली पाहिजे? नाही, तो अशी इन्स्ट्रक्शन देऊ शकत नाही. आणि इन्स्ट्रक्शन ही दुसऱ्याला दिली जात असते. त्यामुळे इथे हे पण येणार नाही. आणि हे वाक्य आपण स्वतः बोलतोय अशी कल्पना करायची असते. प्रश्नपत्रिकेमध्ये एक मात्र लक्षात ठेवा, कुठलेही जे वाक्य दिलेलं असतं ना ते आपण स्वतः बोलतोय अशा प्रकारे जर तुम्ही म्हणाल ना आणि विचारात घ्याल ना तर तुम्हाला लगेच समजेल ऍक्च्युअली उत्तर काय आहे ते. त्यामुळे इन्स्ट्रक्शन पण चूक आहे. मग ज्या अर्थी इन्स्ट्रक्शन चूक आहे त्या अर्थी सजेशन पण चूक आहे. इथे काय तुम्ही कोणाला सल्ला बिल्ला देत नाही ना. म्हणजे थोडक्यात अँटिसिपेशन म्हणजे धारणा, म्हणजे तुमच्या मनाने असा करून घेतलेला आग्रह, म्हणजे ते इथे उत्तर येतं. कळलं? तर मित्रांनो हे अशा प्रकारे प्रश्नपत्रिका थोडाफार जरी अभ्यास असेल ना तरी नीट सोडवता येते. आणि ही प्रश्नपत्रिका खरंच सोपी होती. त्यामुळे इथे कमीत कमी 28 तरी मार्क मिळायला पाहिजे होते. मित्रांनो पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये काय दिलंय आपल्याला, ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कुठला आहे ओळखायचं आहे. बरोबर आहे. सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं बघा. प्रश्न तर अर्थातच तुम्ही पहिल्यांदा वाचणार आहात ते मला माहिती आहे. पण इकडे जे करेक्ट आहे ना प्रश्नपत्रिकेमध्ये आधी त्या करेक्टवरती आधी अंडरलाईन करायचं. म्हणजे आपल्या डोक्यामध्ये राहतं की हां इथे काय शोधायचं आहे, करेक्ट शोधायचं आहे. होतं काय माहिती आहे का मित्रांनो, ज्या वेळेला हे असे पर्याय दिसतात ना त्यावेळेला तुम्ही आधी पर्यायांकडे बघता आणि मग त्याच्याप्रमाणे प्रश्न ओळखायला जातात. तर मित्रांनो असं करू नका. याचं कारण का ते मी आता तुम्हाला सांगतो, ते नीट लक्ष द्या. आता बघा मित्रांनो इथे तुम्हाला ज्या वेळेला ही वाक्य सगळे दिसत आहेत त्यावेळेला तुम्हाला इथे काय काय दिसते ते बघा. एकतर इथे सिंपल प्रेझेंट दिसतोय, इकडे कंटिन्युअस प्रेझेंट दिसतोय, इकडे परफेक्ट प्रेझेंट दिसतोय आणि इकडे परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट दिसतोय. बरोबर आहे. परंतु मित्रांनो हे जरी असलं म्हणजे तुम्हाला एक तर लक्षात आलं की बाबा ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स विचारलेलं आहे आणि प्रश्न मात्र विचारलेला आहे तो टेन्ससाठी विचारलेला आहे आणि हे आधी डोक्यामध्ये गेलं पाहिजे. बरोबर आहे. मग आता टेन्समध्ये ज्यावेळी प्रश्न विचारला जातोय त्यावेळेला आता आपल्याला हे समजलं पाहिजे की ते वाक्य त्या टेन्समध्ये बरोबर आहे का हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे ओव्हरऑल व्ह्यू हा कसा असला पाहिजे प्रश्नपत्रिका सोडवताना. तिकडे करेक्ट विचारायचं, एकदा 4 वाक्य बघायचं, नेमकं काय तिकडे ते बघायचं, जे महत्त्वाचे शब्द वाटतायत म्हणजे एकदा याला अंडरलाईन करायची गरज नाही आहे. पण ज्यावेळी तुम्ही हे असं वाचाल, ज्यावेळी तुम्हाला दिसेल त्यावेळी आता वाचताना काय करायचं ते बघा. इकडे शी लिव्स फॉर लंडन धिस इव्हनिंग इथे अंडरलाईन करून ठेवायची. कारण का हे कीवर्ड्स असतात. कळलं का? म्हणजे हे वर्ड्स इतके महत्त्वाचे आहेत की ते वर्ड्स आपल्याला सांगणार आहेत की आपला टेन्स बरोबर आहे का चूक आहे. मग एकदा हे बघितलं त्याच्यानंतर आता इथे तर दुसरा असा कुठलाच दिसत नाहीये. मग इथे हे कंटिन्युअस प्रेझेंट आहे हे समजलं. मग इकडे हॅज फिनिश दिसतंय आपल्याला, इकडे अगो दिसतंय. मग हे जे आहेत हे कीवर्ड्स आहेत की ह्याच्यावरून आपल्याला समजणार आहे की तो टेन्स बरोबर आहे का चूक आहे. तसंच बघा इकडे सीन्स तुम्हाला दिसते त्यामुळे हे बरोबर वाटतंय. मग ह्याच्यामध्ये सीन्स आहे ना हाच कीवर्ड आहे कारण का इथे तर सगळं बरोबर दिसतंय. आता मित्रांनो काय ह्याच्यामध्ये बघायचं असतं ते बघा. जसं शी लिव्स फॉर लंडन धिस इव्हनिंग. मित्रांनो आपण बघा टेन्सेस शिकत असताना आपण असं बघितलेलं आहे की ज्या वेळेला एखादी क्रिया 100% फिक्स्ड असते, कळलं का, एकदम निश्चित टाइम टेबल प्रमाणे एकदम निश्चित, किंवा ज्याला आयटिनरी किंवा प्रवास आपला जो होणार आहे चालू होणार आहे हे ज्या वेळेला कधी चालू होणार आहे हे ज्या वेळेला फिक्स असतं, टाइम टेबलच्या वेळेला फिक्स असतं, मग ते फ्लाईटचं असू दे, बसचं असू दे किंवा ट्रेनचं असू दे, हे ज्यावेळेला फिक्स असतं त्यावेळेला त्याच्यामध्ये नेहमी म्हणजेच 100% फिक्स्ड ॲक्शन असेल, ॲक्टिव्हिटी जर 100% फिक्स असेल तर तिथे नेहमी सिंपल प्रेझेंटच वापरला जातो. म्हणजे इथे हा सिंपल प्रेझेंट आहे तो बरोबर आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. ह्याचं कारण का, ती प्रवासाला निघालेली आहे आणि प्रवासाला कोण पण आता उठलं आज सकाळी आणि बॅग भरली आणि आता मी निघाले लंडनला असं म्हणणार नाहीये. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला तिकीट काढायला लागणार आहे आणि त्या तिकीट म्हणजेच त्या फ्लाईटचं तुमचं टाइम टेबल हे फिक्स्ड असतं, कळलं का, म्हणून तिथे फक्त सिंपल प्रेझेंट येणार आहे. बरोबर आहे. मग हा सिंपल प्रेझेंट झाला. आता या वाक्यामध्ये काय बघायचं ते आपल्याला समजलं पाहिजे. मित्रांनो हॅव हे क्रियापद दोन प्रकारे वापरलं जातं. एकाला म्हणतात ऍक्शन वर्ब, एकाला म्हणतात ऍक्शन वर्ब आणि एकाला म्हणतात नॉन ऍक्शन वर्ब. बरोबर आहे.
ॲक्शन व्हर्ब असेल म्हणजे ज्या व्हर्बमध्ये तुम्हाला क्रिया दिसत असेल, कळलं, त्याला ॲक्शन व्हर्ब असं म्हणतात. उदाहरणार्थ हॅवचा अर्थ खाणे पिणे, बघा ॲक्शन दिसते, खाणे पिणे, कळतंय ना, खाणे पिणे जेवणे घेणे, कळलं, आणि ठेवणे. अशा 4 प्रकारे ज्या वेळेला हॅव हे वापरलं जाईल त्यावेळेला ते ॲक्शन व्हर्ब आहे. ॲक्शन व्हर्ब असेल तर ते कंटिन्युअसमध्ये चालणार आहे, हे पण निश्चित आहे. परंतु नॉन ॲक्शन व्हर्ब जर असेल तर मात्र नॉन ॲक्शन व्हर्ब हे कधीही कंटिन्युअस टेन्समध्ये चालत नाही. आता या वाक्याचा जर तुम्ही अर्थ बघितला, ही इज हॅव्हिंग अ हेडेक, म्हणजे त्याला डोकेदुखी आहे किंवा त्याचं डोकं दुखतंय. आता मराठीमध्ये बोलत असताना त्याचं डोकं दुखतंय ही कंटिन्युअस प्रेझेंट ॲक्शन दिसते, बरोबर ना. पण इथे जे हॅव हे वापरलंय ते दुखतंय म्हणून नाही वापरलंय, कळलं का. तर इथे त्याला डोकेदुखी आहे, मग त्याला डोकेदुखी ह्याच्यामध्ये त्यांनी काही क्रिया केली आहे का, नाही केले ना. हां, म्हणजे इथे ही इज हॅव्हिंग अ कॉफी, ही इज हॅव्हिंग डिनर, ही इज हॅव्हिंग टी, असं जर असलं असतं तर चाललं असतं. इथे मात्र असं काहीही नाही, कळतंय. त्यामुळे हे पॉझेसिव्ह किंवा पॉझेशन दर्शवणारं नॉन ॲक्शन व्हर्ब आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे एकदा समजलं तर तुम्हाला समजेल की हे कंटिन्युअसमध्ये कधीही चालत नाही. म्हणजे हे चूक आहे, हे बरोबर आहे. मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल तर बघा, मी तुम्हाला हॅवचं अजून एक प्रकार सांगितलेला आहे, तो कधीही ॲक्शन व्हर्बमध्ये असतो आणि ती दिसणारी वाक्य ही मात्र नेहमी नॉन ॲक्शन व्हर्ब सारखीच दिसतात, पण अशी असली तरी सुद्धा ती ॲक्शन व्हर्ब समजली जातात. अजूनपर्यंत MPSCला याच्यावरती प्रश्न आलेला नाही आणि तो यापुढे नक्कीच येईल. कारण का, हॅव्हिंगचं वाक्य 2019च्या 2017 का 18च्या राज्यसेवेला सुद्धा परत ह्याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे, हे खास करून लक्षात ठेवा. त्यामुळे हॅव हा कंटिन्युअसमध्ये अजून एका प्रकारामध्ये कुठे चालतो हे मी तुम्हाला इथे शिकवलेलं आहे, तेही नीट लक्षात ठेवा, कळलं. एकाच वेळेला हे सगळे नियम आठवले पाहिजेत तुम्हाला. पुढे बघा, शी हॅज फिनिश्ड हर वर्क अन आवर अगो. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे, अगो हा शब्द असेल, येस्टरडे हा शब्द असेल, लास्ट मॉर्निंग, लास्ट मंथ, लास्ट इव्हनिंग, लास्ट नाईट, अशा प्रकारचे ज्या वेळेला कोणतेही शब्द असतात त्यालाच ॲडव्हर्ब्स असं म्हणतात. तर ज्या वेळेला असे हे ॲडव्हर्ब्स हे ज्या वेळेला तुम्हाला पास्ट दर्शवतात त्यावेळेला इथे कधीही परफेक्ट प्रेझेंट पण चालत नाही आणि परफेक्ट पास्ट पण चालत नाही. त्यामुळे इथे हे वाक्य चुकीचं आहे. म्हणजे इथे जर फक्त शी फिनिश हर वर्क अन आवर अगो असलं असतं तर मात्र हे वाक्य बरोबर झालं असतं. त्यामुळे हे वाक्य चूक आहे. म्हणजे बघा, हे एक वाक्य चूक आहे, बरोबर आहे. आता एकदा ही 2 समजली ना तर आता लगेच तुम्हाला बघायचं की नुसतं ए. आता हां, खालचं राहिलं. हां, आता खालचं बघा, इट हॅज बीन रेनिंग हेवीली सिन्स 2 hours. मित्रांनो, हे इतकं कन्फ्युजिंग वाक्य आहे. म्हणजे पर्टिक्युलरली ज्या वेळेला एखाद्याला सिन्स आणि फॉर या 2 प्रिपोजिशनचा उपयोग हा परफेक्ट कंटिन्युअस टेन्सेसमध्ये कसा करायचा असतो हे माहीत नसतं, तर इथे सगळेजण याला बरोबर म्हणतील. मित्रांनो, सिन्सचा सगळ्यात महत्त्वाचा नियम काय बघा, आपण ज्या वेळेला परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स हे ज्यावेळी शिकलेलं त्यावेळी मी तुम्हाला खास करून सांगितलं होतं की सिन्स आणि फॉर हे बघत असताना कुठले 4 रूल्स सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. बघा मित्रांनो, इट हॅज बीन रेनिंग हेवीली सिन्स 2 hours हे चालणार नाही. कारण का, ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण कालावधी दिसतो आणि पूर्ण कालावधी ज्या वेळेला दिसत असतो त्यावेळी तिकडे सिन्स कधीही वापरलं जात नाही. सिन्स जर वापरायचं असेल तर त्याच्यानंतर भूतकाळ दर्शवणारा शब्द किंवा फ्रेज ही आलीच पाहिजे. त्यामुळे इथे ॲक्च्युली इथे फक्त फॉर 2 hours असं असलं असतं तरच वाक्य बरोबर झालं असतं. थोडक्यात ही 3ही वाक्य चूक आहेत, फक्त हे एकच वाक्य बरोबर आहे. मग ओनली ए असलेलं कुठे आहे बघा, याच्यावरून आपल्याला समजतं की फक्त हे उत्तर बरोबर. तर मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा तिकडे काय बघा, तसंच आता इकडे बघा, इंडिकेट विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस इंडिकेट फ्युचर इव्हेंट. म्हणजे फ्युचर इव्हेंट दर्शवणारं वाक्य कोणतं आहे. सगळ्यात पहिल्यांदा 2013च्या PSI मध्ये सगळ्यात पहिल्यांदा या प्रकारचा प्रश्न आला. त्याच्यानंतरच्या पण STI मध्ये पण आला. मित्रांनो, इतकं महत्त्वाचं आहे ना की खरोखर म्हणजे पेपर सेटर आता काय बघतोय माहिती आहे का, तुम्हाला इंग्लिश समजतंय का ना ते बघतोय. कारण का, फ्युचर इव्हेंट एका ठिकाणी तर फ्युचर टेन्स दिलेलं आहे आणि पुढे येणाऱ्या पुढच्या एका राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये ना नुसतं फ्युचरिटी दिलेलं आहे. मित्रांनो, मला हेच तुम्हाला सांगायचं आहे की बघा, पेपर सेटर आहेत ना ते तुम्हाला इंग्लिश येतंय का नाही, तुम्हाला इंग्लिश समजते का नाही ते बघतायत.
तुम्ही नुसतं जर फ्युचर करत बसाल आणि इकडे विल कुठे जर बघत बसाल तर त्यांनी काहीही उपयोग होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल तर तुम्हाला हेच समजलं पाहिजे की इकडे काय एक्झॅक्टली त्यांना विचारायचं आहे. कळतंय? मग आता फ्युचर बघायचं असेल तर मित्रांनो अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुम्हाला वाक्यांचा अर्थ समजला पाहिजे. कारण का तुम्ही शॅल आणि विल जर बघत बसलात ना तर इथे तुम्हाला कुठेच शॅल विल दिसत नाहीये. कळतंय का? याच प्रकारे सेम प्रश्न 3दा विचारला गेला हे सांगतोय तुम्हाला मी आधीच. म्हणून सांगतोय की आता महत्त्व जर कशाला असेल ना तर ते तुम्हाला इंग्रजी समजतं का नाही त्याला आहे. मग आता बघा द मूवी स्टार्ट्स इन 10 मिनिट्स म्हणजे 10 मिनिटात पिक्चर चालू होतो. बघ म्हणजे बघ 10 मिनिटात पिक्चर चालू होतो म्हणजे भविष्यकाळ आहे. बघा द मूवी स्टार्ट्स दिसताना इथे प्रेझेंट दिसतोय. इथे जो रूल सांगितला 100% फिक्स्ड. कळलं का? ज्या वेळेला ऍक्टिव्हिटी असते त्यावेळी तिथे सिंपल प्रेझेंट वापरला जातो. त्यामुळे हा फ्युचर इंडिकेटरच करतोय. कळते का? हे लक्षात ठेवा. आता पुढच्या याच्यामध्ये दिसताना तर कंटिन्यूस प्रेझेंट दिसतोय. पण बघा ना द सॅम्पल इज बिंग सेंड फॉर डिटेल्ड एक्झामिनेशन म्हणजे अजून चांगलं परीक्षण करण्यासाठी सॅम्पल पाठवलं जाते. मग ते पाठवलं जाते म्हणजे काय असं आपल्या समोर पाठवलं जाते का? बघा तर अजिबात तसं नाहीये. म्हणजे जसं मी आत्ता बोलत आहे, मी आत्ता तुम्हाला शिकवत आहे, मी आत्ता तुम्हाला समजावत आहे, ही जशी चालू क्रिया आहे, तुम्ही आत्ता ऐकत आहात, तुम्ही आत्ता माझ्याकडे बघत आहात, हे जसं आत्ता चालू क्रिया आहे तशी ही चालू क्रिया आहे का? तर बघा ना समजा आज माझ्याकडे सॅम्पल आहे आणि तुम्ही मला विचारायला की सर आमचं सॅम्पल झालं का? मी काय म्हणतो नाही आज मी पाठवत आहे. म्हणजे पाठवत आहे कधी? आत्ता पाठवत आहे का तुमच्यासमोर? तर ही क्रिया नंतर होणार आहे. कळलं का? म्हणून ते नंतर होणं म्हणजेच फ्युचरमध्ये होणं हे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे याच्यामधून सुद्धा दिसताना जरी कंटिन्युअस प्रेझेंट दिसला तरी कंटिन्युअस प्रेझेंटचा इथे उपयोग प्लॅन्ड ॲक्शन याच्यासाठी केला जातो. इकडे 100% फिक्स ॲक्शन आहे, इकडे प्लॅन ॲक्शन आहे आणि ह्या दोन्हीमध्ये फ्युचरच असतो. आता इकडे मात्र बघा यू शुड फिनिश द वर्क बिफोर यू लिव्ह म्हणजे तू जाण्याच्या अगोदर तू काम पूर्ण केलं पाहिजे. आता तू जाण्याच्या अगोदर काम पूर्ण केलं पाहिजे म्हणजे तू काम पूर्ण केलं पाहिजे. जसं मी आत्ता समोरच्याला एखाद्याला सांगतोय की तू आता काम पूर्ण केलं पाहिजे म्हणजे कधी? आत्ता मी सांगतोय त्याच्यानंतर तो करणार आहे ना. ह्या जो नंतरचा काळ आहे म्हणजेच फ्युचर आहे. त्यामुळे शूड हे सुद्धा फ्युचर दर्शवतंय हे लक्षात ठेवा. मित्रांनो बघा याच्या अगोदर शूड याच्या अगोदरच्या प्रश्नामध्ये बघा कसं आलेलं आहे की त्याच्यामध्ये अँटिसिपेशन म्हणून आलेलं आहे. म्हणजे पेपर सेटर मला परत हेच सांगायचंय की पेपर सेटर देताना ना तो नेमका काय करतोय माहितीये का? तो तुम्हाला असं नाही विचारत आहे की एक नाही चला आता मी टेन्सचा तर फक्त टेन्सच विचारणार. तर तो असं काही करत नाहीये. खरं म्हटलं तर ॲगो हे ॲडवर्ब आहे म्हणजे हा ऍक्च्युली ॲडवर्बसाठी प्रश्न विचारला आहे, हा प्रेपोजिशनसाठी प्रश्न विचारलेला आहे. पण टेन्स आणि तो एकत्र आहे म्हणून ठीक आहे. परंतु इथे काय आहे? परंतु इथे मात्र कळलं का हा शूड हा फ्युचर दर्शवणार आहे. तेच बघा इकडे पण परत हाच प्रश्न आहे माहिती आहे का? 100% फिक्स ॲक्शन. बघा आय मीट देम ॲट द हॉटेल मी त्याला हॉटेलला भेटतो आणि आम्ही निघतो. बघा मग आता मी त्याला हॉटेलला भेटतो आणि आम्ही निघतो. मी आज रात्री तुमच्या घरी येतो. बघा आता दुपार आहे मी म्हणतो आज रात्री तुमच्या घरी येतो. सरळ सरळ फ्युचर आहे ज्याला मराठीमध्ये सन्निहित भविष्यकाळ म्हणतात. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये ही चारही वाक्य फ्युचर दर्शवणारी आहेत. त्यामुळे हे उत्तर आलं पाहिजे. कळतंय आपल्याला कशी गंडवतात ते बघा. पुढचं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट वरती आहे. मिझल्स रोगाचं नाव आहे आणि नाव असल्यामुळे ते दिसताना जरी अनेक वचन दिसलं तरी ते अनेक वचन नाही कारण का एकाच रोगाचं नाव आहे. मग या मिझल्सला फक्त हेच येणार हे आपल्याला सहज समजतं. कळतंय? पुढचे अजून प्रश्न बघू. पुढचे प्रश्न बघा. 350 रन्स क्वाइट अ डिसेंट स्कोर. अर्थात त्याच्यामध्ये पर्यावरण लगेच समजतं आपल्याला की इथे काय पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय तर मित्रांनो तुम्हाला इथे दिसताना अनेक वचन दिसतं परंतु इंग्रजीमध्ये अर्थातच हा स्कोर आहे त्यामुळे ते एक पूर्ण म्हणून एक अमाऊंट आहे. थोडक्यात कोणतीही रक्कम मग ती पैशाची असू दे म्हणजेच अमाऊंट कोणतीही अमाऊंट ही पैशाची असू दे नाहीतर आकड्यांची असू दे नाहीतर वेळेची असू दे. कळलं का? या सगळ्यांसाठी दिसताना जरी आपल्याला तिकडे अनेक वचन दिसलं तरी मित्रांनो हे कायम लक्षात ठेवा की त्याच्यासाठी नेहमी एक वचनच वापरावं लागतं. थोडक्यात हा प्रश्न सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट याच्यासाठी विचारलेला आहे. लगेच समजतं 350 रन्स म्हणजे याच्यासाठी उत्तर फक्त मित्रांनो आपलं हेच येणार आहे इज. बाकी तर कुठलं येऊच शकत नाही. बाकी हे सगळे पर्याय चूक आहेत हे सहज समजतं आपल्याला. एकतर अनेक वचन आहे एक वचन आहे वॉटच्या नंतर बिकम कधीच येऊ शकत नाही. कारण का? हे बिकम हे इनट्रान्झिटिव्ह किंवा अकर्मक क्रियापद आहे. पण एवढ्या जास्त खोलवर जायची गरज नाही. आपल्याला लगेच समजतं की बाबा इथे इज पाहिजे.
लक्षात ठेवा मित्रांनो, इकडे अगदी 1 crore किंवा crores ऑफ रुपीज असं जरी तुम्हाला दिलं तरी सुद्धा इज अ स्मॉल अमाऊंट फॉर हिम असंच येणार आहे. कळलं का? म्हणजे इथे पण आर कधी येऊ शकणार नाही जरी इकडे अनेक वचन दिसलं तरी. अगदी मी जरी असं म्हटलं 3 months किंवा 3 hours इज इनफ असंच पाहिजे. कळलं का? म्हणजे थोडक्यात इथे मंथ्स किंवा अवर्स लक्षात ठेवा, शेवटी हे सगळं मिळून काय आहे तर ते एक अमाऊंट म्हणून आलेलं आहे. कळतंय? आणि त्यावेळेला तिथे कधीही एकवचनीच क्रियापद लागतं. बरोबर आहे? त्यामुळे याचं हे उत्तर आलं. दुसरं आहे हे आपल्याला स्पॉट द एरर साठी विचारलं गेलेलं आहे. स्पॉट द एरर मध्ये सगळ्यात महत्वाचं ह्याच्यामध्ये काय बघायचं ते बघा मित्रांनो. पर्टिक्युलरली सगळे इंडियन्स म्हणजे इंडियन्सची टिपिकल एरर आहे ही. काय माहिती का? थिंगच्या नंतर प्रत्येकाला सो का म्हणून वाटतं नाही माहित नाही. मित्रांनो सांगायचं काय ते फक्त नीट लक्षात घ्या. इकडे ना सो दॅट असं एकत्र कंजंक्शन हे वापरलेलं आहे. कळलं का? म्हणजे तुम्हाला जर इथे सो वेगळं वाटत असेल आणि दॅट वेगळं आहे असं जरी वाटत असलं ते फक्त अंडरलाईन केल्यामुळे. एक लक्षात ठेवा, सो दॅटचा अर्थ आहे ज्या योगे किंवा ज्यामुळे किंवा ज्या कारणाने असा याचा अर्थ आहे. कळलं का? ज्या योगे किंवा ज्यामुळे. मग इथे मला वाटतं ज्यामुळे अ बिट ऑफ हेल्प फ्रॉम यू म्हणजे तुझ्याकडून मिळालेली थोडीशी मदत सुद्धा त्याला ह्या संकटांमधून बाहेर काढेल. हे पूर्ण वाक्य बरोबरच नाही, अर्थच चुकतो. मग इथे ह्याचा ऍक्च्युली याचा उपयोगच नाही. आय थिंक दॅट मला असं वाटतं की बीट ऑफ हेल्प फ्रॉम यू तुझ्याकडून मिळालेली थोडीशी जी मदत आहे ना विल हेल्प हिम त्याला मदत करेल. कशासाठी? तर त्याचे जे काही करंट क्रायसिस आहेत म्हणजे त्याच्यावरती आता जी काही संकट आहे त्याच्यामधून बाहेर यायला, त्या संकटांवरती मात करायला त्याला मदत करेल. तुझ्यापासून मिळालेली थोडीशी मदत. म्हणजे इकडे ऍक्च्युली ज्या योगे ज्यामुळे नाही चालणार आहे तर लक्षात ठेवा इथे की पाहिजे. कळलं का? म्हणून लक्षात खास करून एवढंच ठेवायचंय की सो दॅट याचा उपयोग चालणार नाही. कळलं का? आय थिंकच्या नंतर दॅटच पाहिजे. कळलं? पुढचं बघा, अर्थात पंक्च्युएशन वरती आहे आणि एवढं पंक्च्युएशन आपल्याला सहज समजतं. मित्रांनो याच्यामध्ये फक्त मला काय सांगायचं ते नीट लक्षात घ्या. इकडे बघा असं वाक्य दिलं, यू टोल्ड अस दे इन्सिस्टेड वेअर वी कुड थ्रो द गार्बेज. तुम्हाला फक्त याच्यामध्ये एवढं समजलं पाहिजे ही काय माहितीये का, अलीकडे पेपर सेटरची ही एक वेगळी पद्धत झालेली आहे विचारण्याची. मुद्दामून ते असं देतात की ह्याच्यावरून आपल्याला असं वाटावं की नाही ह्याच्यानंतरच अपॉस्ट्रोफी एस चालू झाला पाहिजे. म्हणून बघा ना या प्रकारचं पर्टिक्युलरली वाक्य आहे तर तुम्हाला फसवण्यासाठी बघा ना इकडे त्याने लगेच इथूनच चालू केलेलं आहे ते सगळं. कळतंय का? ऍक्च्युली वाटताना किती जरी बरोबर वाटलं तरी सुद्धा हे नाहीच आहे. म्हणून इकडे यू टोल्ड अस हे खरं म्हटलं तर म्हणजे यू टोल्ड अस म्हणजे तू मला असं सांगितलं आणि मग इकडून पुढे असं हे मुळात नाहीच आहे. म्हणजे थोडक्यात इकडे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा द्यायचा आहे तो कुठे द्यायचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ही आता एक पद्धत चालू केली आहे त्यांनी की तुम्हाला फसवण्यासाठी. मग अशा वेळेस लक्षात फक्त एवढं ठेवायचं की हे जे मधलं आहे ना हे आहे ना ह्यांचं हे कोटेशन आहे हे दोन्ही हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि बघा ना आता इकडून हे केलं तर म्हणजे तुम्ही मला सांगितलं की त्यांनी इन्सिस्ट केलं की आम्ही कुठे काय त्या वाक्याला अर्थच उरत नाही. थोडक्यात या सगळ्या वाक्यांमध्ये इथे सगळ्यात बरोबर जर वाक्य आहे ना तर ते हे आहे. आता हे का नाहीये ते थोडं फक्त समजून घ्या. यू टोल्ड अस हे जर असलं असतं तर ह्याच्यानंतर इकडे पण हे दिलंय व्हेअर वी कुड थ्रो द गार्बेज आणि इकडे व्हेअर असल्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटू शकेल की हे प्रश्नचिन्ह नाही बरोबर आहे. पण इकडे वाक्य मात्र आहे ना ते प्रश्नार्थक नाहीये. इकडे व्हेअर कुड वी थ्रो असं जर असलं असतं म्हणजे हे जर इथे असलं असतं ना तर मग तिकडे प्रश्नचिन्ह चाललं असतं आणि हे तसं नाहीये. म्हणजे ही प्रश्नार्थक वाक्यरचना नाहीये म्हणून इकडे प्रश्नचिन्ह असण्याची आवश्यकता नाही. तिकडे पूर्ण विरामच पाहिजे हे समजलं पाहिजे. दुसरं सगळ्यात महत्वाचं काय ते बघा, जर आता इकडे पूर्णविराम पाहिजे तर तो इथे दिसतोय. मग आता इथे सुद्धा तुमचं लक्ष गेलं पाहिजे की इथे हे स्मॉल मध्येच पाहिजे कारण का हे एक वाक्य आहे यू टोल्ड अस व्हेअर वी कुड थ्रो द गार्बेज. कळलं का? हे पूर्ण ते वाक्य आहे. म्हणजे इथलं जे पुढचं जे आहे हेही कॅपिटल नको आहे आणि हे बरोबर नियम इथे वापरलेला आहे म्हणून पंक्च्युएशन मधलं हे वाक्य बरोबर आहे. पुढचं वाक्य हे ऍक्च्युली जरी इथे तुम्हाला प्रेपोजिशन विचारले असले तरी इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतात वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन त्याच्यावरचं हे वाक्य आहे. वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन्स.
मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मला सांगायचं फक्त एवढंच आहे मित्रांनो, यासाठी ते खास लक्षात ठेवा, वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन. म्हणजे तुम्हाला दिसताना हे वाक्य दिसतंय की फक्त प्रेपोजिशन साठी विचारलंय, ऍक्च्युअली हे प्रेपोजिशन साठी विचारलेलं आहे. जरी दिसत असलं तरी मित्रांनो, अँग्रीच्या पुढे, अँग्री हे ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे. अँग्री या विशेषणाच्या पुढे कोणतं प्रेपोजिशन लागतं हे तुम्हाला माहिती आहे का? याच्यासाठी हा प्रश्न विचारलाय. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन वरती हा प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो, हे समजून घ्यायचं असेल ना, माझं A to Z व्होकॅब्युलरी हे खास व्होकॅब्युलरीचं असलेलं पुस्तक आहे, घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसेल. कळतंय? खूप डिटेलमध्ये. म्हणजे आता सर्वोत्कृष्ट असं व्होकॅब्युलरीचं ते एकमेव पुस्तक आहे. मी माझं आहे म्हणून सांगत नाही, तुम्ही कोणत्याही पुस्तकाबरोबर कम्पेअर करू शकता. कळतंय? तर त्या पुस्तकामध्ये असे वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन दिलेले आहेत. वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन म्हणजे काय? तर काही क्रियापदांच्या नंतर कोणतं प्रेपोजिशन वापरायचं हे ठरलेलं आहे. काही ऍडजेक्टिव्ह नंतर कोणतं प्रेपोजिशन वापरायचं हे इंग्लिशमध्ये ठरलेलं आहे. काही नाउन्स नंतर कोणतं प्रेपोजिशन वापरायचं हे इंग्लिशमध्ये ठरलेलं आहे. तुम्ही म्हणाल नाही आम्ही मराठीमध्ये असं वापरतो म्हणून इंग्लिशमध्ये पण तसंच वापरू, तर असं काही चालणार नाहीये. कळलं का? त्यामुळे त्यांचे ते प्रेपोजिशनचे जे काही रूल्स आहेत ना, ते मात्र तसेच वापरले गेले पाहिजेत. आणि यासाठी मी मित्रांनो तुम्हाला खास करून सांगू इच्छितो की फेब्रुवारी 2019चं लेटेस्ट एडिशन माझं द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकाचं, इंग्लिश ग्रामरवरचं खूप चांगलं पुस्तक आहे. तर द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये सुद्धा मी मुद्दामून प्रत्येक प्रेपोजिशनच्या खाली, जसं हे वाक्य विचारलेलं आहे ना, अशीच काही वाक्य जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत, म्हणजे मी अक्षरशः म्हणजे त्या वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन मधलं जे सगळ्यात जास्त पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं अशांचं कंपायलेशन करून मी तिकडे मुद्दामून दिलेलं आहे. प्रत्येक प्रेपोजिशनच्या खाली तुम्हाला वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशनची अशी तुम्हाला वाक्य दिसतील. कळतंय? आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सगळा आपला जो काही ऑनलाईन कोर्स जो आहे त्या ऑनलाईन कोर्सच्या नंतर मी प्रत्येक भागावरचं तुम्हाला करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी प्रेपोजिशनचा एक पूर्णपणे वेगळा चॅप्टर दिलेला आहे. प्रत्येक विथ वरचं करेक्ट इनकरेक्ट सेंटेन्स काय, त्याच्यामध्ये हे पण तुम्हाला दिसेल. ऍटचं काय करेक्ट इनकरेक्ट, इनचं काय आहे, इन टूचं काय आहे, अबाउटचं काय आहे, प्रत्येकावरती करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स मी तुम्हाला आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा दिलेली आहेत. मित्रांनो, हे वर्ड्स फॉलोड बाय प्रेपोजिशन ह्याच्यावरचं आहे. तर अँग्रीच्या नंतर नेहमी विथच येत असतं, एवढं फक्त लक्षात ठेवा. म्हणून द फादर वॉज व्हेरी अँग्री विथ हिज सन असंच आलं पाहिजे. तर अशा प्रकारे हे त्याचे प्रश्न झाले. अजून काही प्रश्न आपण बघूया याच्यामधलेच पुढचे. हॅज युअर फादर अराइव्ड होम हिअर. मित्रांनो, याच्यामध्ये अर्थात अराइव्हच्या नंतर काय वापरायचंय, अर्थातच याच्यानंतर इकडे तुम्हाला सगळे प्रेपोजिशन दिसत आहेत बघा. आणि इकडे फक्त एक चूक आयोगाने म्हणजे प्रिंटिंग मिस्टेक आहे, इकडे नो आर्टिकल दिलेलं आहे. आणि एवढ्या एका कारणास्तव हा संपूर्ण प्रश्न कॅन्सल करण्यात आला. ऍक्च्युली इथे काय पाहिजे होतं माहितीये का, नो प्रेपोजिशन असं पाहिजे होतं, पण त्याच्याऐवजी तिथे नो आर्टिकल असं चुकून टाईप केलं गेलं, त्याच्यामुळे फक्त हे चुकीचं झालेलं आहे. तर आता इकडे बघा काय, हॅज युअर फादर अराइव्ड होम हिअर. मित्रांनो, अत्यंत महत्वाचा आहे हा नियम. पर्टिक्युलरली होम हा शब्द हा ऍडव्हर्ब म्हणून ज्या वेळेला वापरला जातो त्यावेळेला त्याच्यापूर्वी कधीही कोणतंही प्रेपोजिशन येऊ शकत नाही. कळलं का? 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा याच्यावरती प्रश्न विचारण्यात आला. याच्या पूर्वी कधीही याच्यावरती प्रश्न विचारला नव्हता, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे आणि अराइव्हच्या पुढे दुसरं अराइव्ह ऍट हे प्रेपोजिशन लागू शकतं, परंतु अराइव्ह ऍट हे म्हणजे अराइव्ह ऍट ही फ्रेज कुठे वापरतात, तर एखाद्या कन्क्लुजनला ज्यावेळी तुम्ही पोहोचता, एखाद्या निर्णयाला ज्यावेळी तुम्ही येता, त्यावेळेला तिकडे अराइव्ह ऍट असं वापरलं जात असतं. तिकडे त्या अराइव्हचा अर्थ येणे म्हणून नसतो, हे लक्षात ठेवा. आणि तसंच जर एखादं मोठं शहर असेल तर त्यांच्या ठिकाणी मात्र अराइव्ह इन पण वापरलं जातं, हेही लक्षात ठेवा. जसं ही हॅज अराइव्ड इन द सिटी जस्ट नाउ. कळलं का? अराइव्हच्या पुढे इन पण येतं. कळलं का? वी अराइव्ड ऍट द कन्क्लुजन दॅट कोविड इज गोइंग टू बी द बिगेस्ट पॅन्डेमिक ऑफ द इयर. कळतंय? म्हणजे मला सांगायचं काय की
अराईव्हच्या पुढे वेगवेगळे प्रेपोजिशन लागल्यानंतर त्यांचा उपयोग पण बदलत असतो, हे लक्षात ठेवा. होमच्या पूर्वी मात्र कधीही प्रेपोजिशन येत नसतं. येईल आणि ते कुठे येतं हेही मी तुम्हाला ऍडव्हर्ब या प्रकरणामध्ये शिकवलेलं आहे. ऍडव्हर्ब मध्ये मी तुम्हाला खास असे 2 नियम सांगितले आहेत बघा, की होमच्या पूर्वी जर ते शब्द असले तर मात्र तिकडे नेहमी ऍट वापरलं जातं. ते कुठले आहेत बघा, तुम्ही समजेल, तुम्हाला पुस्तक बघितलं तरी समजेल. कळलं? पुढचं बघा. आता इथे मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा काय विचारलंय, ऑड सेंटेन्स कुठलं आहे. मित्रांनो आता ऑड सेंटेन्स कुठलं आहे म्हटल्यानंतर आधी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा समजलं पाहिजे ते काय आहे. तर ह्या सगळ्या वाक्यांमध्ये असं काय वेगळं आहे. बघा मित्रांनो, आजपर्यंत परीक्षेमध्ये ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करा किंवा पॅसिव्हचं ऍक्टिव्ह करा असं करण्यासाठी प्रश्न येत होते. अजूनही येत आहेत, नाही असं नाही, मला तसं म्हणायचंच नाही. परंतु पेपर सेटरनी जो ट्रेंड बदललेला आहे 2013 पासून, तो नेमका काय आहे ना, तो बघा 2013ची प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे मुद्दामून सांगतो की या वर्षीपासून पेपर सेटरनी वेगवेगळ्या प्रकारे प्रश्न काढण्यास सुरुवात केली आणि ते 2019 पर्यंत आजतागायत चालू आहे. तर आता इथे बघा, ऍक्च्युअली इथे ऍक्टिव्ह पॅसिव्ह वगैरे काहीच नाही, ते तुमचं तुम्ही शोधा आता काय आहे ते. कळलं का? असं आहे. तर आता मित्रांनो ह्याच्यामध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर आता तुम्हाला समजण्याला हे खूप सोपं आहे की बघा, आणि याच्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हची सूत्र पाठ करून ठेवा. कोणीही, म्हणजे मी इतके वर्ष शिकवतोय इंग्रजी, मला माहितीये की पर्टिक्युलरली स्पर्धा परीक्षेला बसणार, त्यातून PSI STI असू दे नाही तर राज्यसेवा असू दे. राज्यसेवेमध्ये तर रिटर्न इंग्लिश आहे, PSI STI ASO यांच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह इंग्लिश आहे. संपूर्ण इंग्लिशची प्रश्नपत्रिका सोडवायची आहे, पण ऍक्टिव्हची सूत्र आणि पॅसिव्हची सूत्र सुद्धा बऱ्याच जणांना येत नाहीत आणि मग नंतर म्हणतात सर आम्हाला कमी मार्क्स पडतात. लक्षात ठेवा, त्याला जबाबदार तुम्ही आहात. त्यामुळे अभ्यास फक्त नीट करा. ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हची सूत्र माहित नाहीत म्हणजे तुम्हाला इंग्लिश काय वाक्य समजणार आहे. इंग्लिश वाक्याचा अर्थ समजण्यासाठी ऍक्टिव्ह पॅसिव्ह माहित असलंच पाहिजे. असो, तर आता इकडे बघा, हे पॅसिव्हचं वाक्य आहे, इज केप्ट. हे पण पॅसिव्हचं वाक्य लगेच समजतं तुम्हाला. इज बीइंग रिपेअर्ड. इकडे पण बघा, वॉज ब्रोकन. कळतंय? पॅसिव्ह सगळ्यात महत्वाचं काय असतं तर पॅसिव्ह मध्ये कधी पण क्रियापदाचं तिसरं रूपच असतं आणि त्याच्या पूर्वी बी ची रूप असतात, हे लक्षात ठेवा. कळलं का? एम, आर, वॉज, वेअर ही सगळी बी ची रूप आहेत. कंटिन्युअस असेल तर बीइंग वापरायला लागतं. कळलं का? परफेक्ट असेल तर बीन वापरायला लागतं. म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस म्हटल्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप हे निश्चित असतं. बरोबर ना? फक्त प्रेझेंट पास्ट फ्युचर मध्ये एम, आर, वॉज, वेअर आणि शॅल विल बी तिसरं रूप. बरोबर आहे? कंटिन्युअस मध्ये एम, आर, वॉज, वेअर त्याच्यानंतर बीइंग नंतर क्रियापदाचं तिसरं रूप आणि परफेक्ट मध्ये हॅव, हॅज, हॅड आणि शॅल विल हॅव यांच्यानंतर बीन आणि तिसरं रूप. म्हणजे सांगायचं एवढंच, तिसरं रूपाच्या पूर्वी काय आहे याच्यावरनं तुम्हाला समजत असतं की वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे. आणि मग बघा इथे तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये आय रिमेंबर माय फादर टेकिंग मी टू झू. म्हणजे आता ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला इथे तर हा दिसतोय, बरोबर आहे ना? त्यामुळे ह्याच्यामधलं ऑड सेंटेन्स आहे हे तर निश्चित. पण उद्या मित्रांनो जर ह्याच्यामध्ये अजून काही बदली करून दिलं असतं तर इथे पण ते पॅसिव्हचं वाक्य करता आलं असतं आणि तो पेपर सेट करू पण शकला असता. म्हणजे समजा इथे म्हटलं आय रिमेंबर अस बीइंग टेकन टू झू असं जर केलं असतं तर हे पण पॅसिव्ह झालं असतं. आता तुम्ही म्हणाल पण सर हे ऍक्टिव्ह आहे ना, त्याचा काही संबंध नाही. क्रियापद पॅसिव्ह मध्ये आहेत का? लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे क्रियापदांची रूप आहेत. कळलं का? क्रियापद कोणत्या रूपात आहे ना ह्याच्यावरून ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह समजत असतं, हे लक्षात ठेवा. ते वाक्यांचे प्रकार नाहीत मराठीमध्ये ज्याला तुम्ही प्रयोग म्हणता. कळलं का? हे प्रयोग आहेत ना, हे काय आहेत तर क्रियापदांचे उपयोग त्या प्रकारे केलेले आहेत. कळलं का? तसंच इथे पण आहे, किंबहुना इथे तसं आहे म्हणूनच मराठीमध्ये तसं आहे. कळतंय? त्यामुळे इथे फक्त कुठलं आहे बघा, डी. कळलं का? त्यामुळे याचं उत्तर येणार आहे हे. कळलं का मित्रांनो? डी दिसलं आणि पटकन 4ला केलं असंही करू नका, कारण का आजकाल परीक्षेमध्ये बघा मुद्दामून ऑर्डर आहे ना ती सुद्धा इकडे तिकडे चेंज करून दिली जाते. कळतंय? बर, पुढचं वाक्य बघा. अर्थातच डायरेक्ट स्पीच दिलेलं आहे, इनडायरेक्ट स्पीच वरचं करायचं आहे. मित्रांनो आपल्याला येत असलं तरी लक्षात ठेवा, कधी पण काय काय चेंज होऊ शकतात ते आपल्याला माहित असलं पाहिजे. जसं इथे हे चेंज होणार आहे, हे चेंज होणार आहे आणि हे चेंज होणार आहे. म्हणजे हे 3 शब्द चेंज झालेले आहेत, बरोबर आहेत का आपल्याला बघायचे. कारण का इथे सगळीकडे सेड सेड सेडच दिलेलं आहे. कळलं का? मग आता ह्याच्याप्रमाणे कुठलं वाक्य बरोबर आहे तर ज्या अर्थी परफेक्ट प्रेझेंट आहे त्या अर्थी त्या परफेक्ट प्रेझेंटचं तुम्हाला परफेक्ट पास्ट करावं लागतं. म्हणजे इकडे बघा
ही सेड दॅट ही हॅड रेड दॅट नॉव्हेल. दिसतायत हे तिन्ही शब्द बदली झालेले. दुसरं बघायला जायचीच गरज नाही, तरी पण मी बघतो. स्वतःवरती इतकी खात्री पाहिजे मित्रांनो, कळलं का? परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, बस एवढं लक्षात आलं पाहिजे. प्रोनाउन परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट होणार आहे आणि प्रोनाउन काय चेंज होणार आहे आणि हे काय चेंज होणार आहे, हे काय चेंज होणार आहे, एवढं समजलं बस. बाकी काही बघायला जायचं नाही, कळलं का? लगेच उत्तर काय आहे ते देऊन टाकायचं, नाहीतर आपण नाही इथे ओके हे चुके, कशाला वेळ वाया घालवता, येत आहे ना, कळतंय? ठीक आहे. पुढचं बघा. आता ह्याच्यामध्ये मित्रांनो पार्ट ऑफ स्पीच ओळखायचा तुम्हाला, आणि तो कुठला, तर आफ्टर हे कुठे या खालच्या वाक्यामध्ये ऍडव्हर्ब म्हणून वापरलेलं आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. आता अर्थात हे सोपं आहे खूप, पण याच्यामध्ये एकच कन्फ्युजिंग आहे आणि एकच कन्फ्युजिंग आहे, आणि ते काय ते पण बघू आपण. ही टेक्स आफ्टर हिज फादर. मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपल्याला समजतंय की इकडे नाउनच्या पूर्वी वापरलंय म्हणजे प्रेपोजिशन प्रमाणे वापरलंय. ऍक्च्युली ही इंग्लिश मध्ये फ्रेझल वर्ब आहे टेक आफ्टर म्हणून, म्हणजे सारखा दिसणे, रिझेंबल अशा अर्थाची ही फ्रेज आहे. असू दे, पण आपल्याला इकडे प्रेपोजिशन एवढं तर समजतंय, ठीक आहे. आता इथे जे आहे ना मित्रांनो, ही दोन जी वाक्य आहेत ना, ही मात्र तुम्हाला कदाचित कन्फ्युज करतील. हे आपण बघू, त्याच्या अगोदर हे बघू. वी वेंट अवे आफ्टर दे हॅड लेफ्ट. मित्रांनो लगेच तुम्हाला समजतं की हे कंजंक्शन आहे, कारण का हे एक वाक्य आणि हे एक वाक्य, या दोघांच्या मध्ये याचा कंजंक्शन प्रमाणे उपयोग केलेला आहे, हेही लगेच समजतं. आणि आपल्याला माहिती पण आहे आफ्टरच्या नंतर परफेक्ट पास्ट असतो आणि मेन क्लॉज मध्ये सिंपल पास्ट असतो. आता इथे काय बघा, आफ्टर एजेस शॅल सिंग हिज ग्लोरी, म्हणजे नंतर काय तर युग सुद्धा, कळलं का? त्याचं जे वैभव आहेत ना, त्याची यशोगाथा आहे ना, कीर्ती आहे ना, हे गात राहील. इकडे जे आहे ना हे आणि हे, या दोन मध्ये तुम्हाला फक्त समजलं पाहिजे, इथे सुद्धा एक प्रकारे कंजंक्शन सारखा उपयोग झालेला आहे, फक्त ते सुरुवातीला आलेलं आहे, बाकी काही नाही. आणि इथे मात्र काय माहितीये का, की इकडे सूनच्या नंतर आफ्टर, म्हणजे ते कधी आले, सून आफ्टर, लगेच नंतर आले, म्हणजे इथे मात्र याचा उपयोग ऍडव्हर्ब प्रमाणे झालेला आहे, कळते का? त्यामुळे सगळ्यात महत्वाचं काय, तर इकडे हे जे आहे वाक्य, इथे हे जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये, या 4 नंबरच्या वाक्यामध्येच इकडे आफ्टरचा उपयोग ऍडव्हर्ब सारखा झालेला आहे, कळते? तर अजून थोडे ग्रामरचे जे काही उरलेले पीएसआयचे ते बघू. वाक्य इनकरेक्ट सेंटेन्स कुठले ते ओळखायचं आहे. मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमध्ये 3 मार्कासाठी फक्त सब्जेक्ट वर अग्रीमेंट विचारला गेलेला आहे, तसं त्याच्यामधलं एक वाक्य आहे. आणि बघूयात आपण काय ते रे. तर आता याच्यामध्ये बघा इनकरेक्ट सेंटेन्स, सगळ्यात पहिल्यांदा काय इनकरेक्ट सेंटेन्स काय ते आपल्याला ओळखायचंय. बघा आता, बार्ली, व्हीट अँड राईस आर सिरियल्स, म्हणजे इथे तुम्हाला दिसतंय की हे 3 आहेत, कळलं का? आणि इकडे पण अनेक वचन दिसतंय, त्या अर्थी इकडे आर बरोबर आहे, कारण हे 3 धान्यच आहेत, त्या धान्याचे प्रकार आहेत, त्यामुळे तिकडे आर बरोबर आहे आणि हे तिन्ही वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. हे वाक्य मात्र थोडंसं फसवं कदाचित तुम्हाला जाईल हे, पण लक्षात ठेवा मित्रांनो, अशा वेळेला नेहमीनं हे बघायचं असतं काय आहे ते. म्हणजे इकडे ब्रेकफास्ट आहे, लंच आहे, डिनर आहे, मील आहे, असं ज्यावेळेला तुम्हाला दिसतं त्यावेळी मात्र लक्षात ठेवायचं की यांच्यासाठी इथे एक वचनच आलं पाहिजे. फक्त इथे कसं फसवलं गेलं बघा, एग्ज अँड बेकन. ऍक्च्युली बेकन या पदार्थामध्येच एग्ज असतात, कळलं का? त्यामुळे इकडे वाटताना आपल्याला असं वाटतं की हे चुके, पण तू ह्याच्यावरनं समजून घ्यायचं असतं की इकडे एक वचन आहे का अनेक वचन आहे. त्यामुळे हे ब्रेकफास्ट, लंच वगैरे आहेत ना, हे असे शब्द फक्त लक्षात ठेवा. हे ट्रिक्स आहेत ते लक्षात ठेवण्याची, करेक्ट आणि इनकरेक्ट सेंटेन्स काय आहे ते लक्षात ठेवण्याची. त्यामुळे अर्थात हेही वाक्य चूक आहे, म्हणजे इकडे बघा हे वाक्य बरोबर आहे, आपल्याला इनकरेक्ट ओळखायचे, हे इनकरेक्ट आहे, हे करेक्ट आहे. पुढचं बघा, 2 pounds ऑफ कॉफी कॉस्ट 7 and 6 pence. मित्रांनो वाटताना तर हे वाक्य बरोबर वाटतं, पण लक्षात ठेवा ऍक्च्युली या वाक्याचा सब्जेक्ट हा आहे, कळलं का? आणि मटेरियल नाउन आहे, आणि मटेरियल नाउन हे कधीही अनेक वचनामध्ये वापरत नाही, कळतंय का? त्यामुळे ते एक वचनात असलं पाहिजे. मग एक वचनात असेल तर अर्थातच ही क्रियापद चुकीचं आहे, कारण का इथे काय पाहिजे, कॉस्ट, कारण का थर्ड पर्सन सिंग्युलरला आपल्याला एस वापरायला लागतं, त्यामुळे हे वाक्य चूक आहे, कळलं? म्हणजे बघा ए बरोबर आहे, बी आणि सी चूक आहे. आता द रेडिओ विच यू गेव माय चिल्ड्रन, याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ना ह्याच्यावरनं इथे हे बरोबर वाटण्याचा संभव आहे असं पेपर सेटरला वाटतं, म्हणून त्याने वाक्य दिलंय.
परंतु जर तुम्हाला समजलं की हा एक क्लॉज आहे आणि द रेडिओ वर्क्स प्रॉपरली हा खरा मेन क्लॉज आहे, त्यामुळे या रेडिओसाठी इकडे वर्क्स हे बरोबर आहे एवढं समजलं पाहिजे. तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं काय बघा, याच्यामध्ये हे वाक्य बरोबर आहे, हे चूक आहे, हे चूक आहे आणि हे बरोबर आहे. म्हणजे चूक कुठली आहे, इनकरेक्ट सेंटेन्स बी आणि सी. मग आता बघायचं बी आणि सी कुठे आहे ते तुम्हाला इथं दिसतंय, त्यामुळे अर्थातच हे याचं उत्तर आहे. अतिशय सुंदर वाक्य बघा, दे बिगॅन देअर जर्नी सनसेट. लक्षात ठेवा वेळ आणि वेळ दाखवण्यासाठी फक्त ऍटच वापरलं जातं, कळलं का? त्यामुळे तिथे ऑन पण चालणार नाही, इन पण चालणार नाही आणि अपॉन पण चालणार नाही. अपॉन हे तर अक्षरशः क्रिया ज्या वेळेला होत असते एखाद्या गोष्टीवरती त्याच वेळेला वापरलं जात असतं. इनचा तर इथे काही संबंधच येत नाही, कळलं का? आणि ऑन हे कसं एक्झॅक्ट टाइम वरती असेल तर तिथे ऑन वापरतात, त्यामुळे तेही इथे चालणार नाही. त्यामुळे इकडे आम्ही सूर्यास्ताला आमचा प्रवास चालू केला, सूर्यास्ताला म्हणजे त्या वेळेला, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे ते ऍट सनसेट पाहिजे. इथे नुसतं मॉर्निंग असलं असतं तरी सुद्धा ऍट मॉर्निंग आलं असतं, इव्हनिंग असलं असतं, नाईट असलं असतं तरी सुद्धा तिथे ऍट आलं असतं. पण जर तिथे द असलं असतं, द मॉर्निंग असलं असतं तर मात्र इन द मॉर्निंग आलं असतं. कळतंय मित्रांनो? हे जे छोटे छोटे प्रेपोजिशन मधले जे बारकावे आहेत ते तुम्हाला माझ्या द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर या पुस्तकामध्ये मिळतील. प्रेपोजिशनचा चॅप्टर तिथे अतिशय उत्कृष्ट रीतीने शिकवलेला आहे आणि तसाच आपण आपल्या बॅच मध्ये पण बघितलेला आहे, कळतंय ना? त्यामुळे आपल्या बॅच मध्ये सुद्धा जर तुम्ही बॅच केली असेल तर तुम्हाला लगेच समजेल की इकडे ऍट पाहिजे, कारण का ही वेळ दिसते. म्हणून मित्रांनो परत सांगतो की मराठीमध्ये त्या वाक्यांचा अर्थ समजला फास्ट लगेच तुम्हाला इंग्लिश समजायला लागतं, कळलं का? त्यांनी त्यांचा प्रवास सूर्यास्ताला चालू केला. म्हणजे कधी चालू केला, कधी वेळ आहे ऍट वापरा, कळते? पुढचं वाक्य बघा, याच्यामध्ये काय दिलंय बघा की करेक्ट सेंटेन्स कुठल्याने ओळखायला दिलंय. परत हे सगळं बघितलं की तुम्हाला लगेच लक्षात येईल की इकडे ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. परीक्षेमध्ये प्रश्न वाचल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये हे आलं पाहिजे की हा प्रश्न नेमका कुठल्या रूलसाठी विचारला गेलाय. अर्थात मला माहितीये तुम्हाला हे येते सगळं, पण हे एकदा आपल्याला समजलं ना की उत्तर काढणं सोपं जात असतं. बघा आता द प्राईम मिनिस्टर लिव्हज इन 10 डाउनिंग स्ट्रीट. मित्रांनो लक्षात ठेवा, ज्या अर्थी इथे आकडा दिलेला आहे, आकडा असेल त्यावेळी इथे ऍटच पाहिजे, कारण का हा सर्व्हे नंबर असतो, कळलं का? आणि सर्व्हे नंबर असतो त्यावेळी तो सर्व्हे नंबरला नेहमी ऍटच वापरायचं असतं. डाउनिंग स्ट्रीट हा खूप मोठा आहे, त्यामुळे या सगळ्या डाउनिंग स्ट्रीटसाठी तुम्हाला इन लागेल. म्हणजे कोणताही रोड असू दे, नुसत्या रोडचं नाव असेल तर त्याला इनच लागेल. म्हणजे आता समजा मी असं म्हटलं की हा शिवाजी रोड आहे, तर हा शिवाजी रोड इथपासून इथपर्यंत हा एवढा सगळा मोठा आहे ना हा रोड, मग ह्याच्यासाठी इन लागेल. पण जर ह्याच्या पूर्वी जर सर्वे नंबर आला तर त्याला ऍटच लागलं पाहिजे, कळतंय? त्यामुळे इथे इन 10 डाउनिंग स्ट्रीट अजिबात चालणार नाही, इकडे ऍट पाहिजे. म्हणजे करेक्ट सेंटेन्स मध्ये हे अजिबात येणार नाही, म्हणजे हे इनकरेक्ट सेंटेन्स आहे. आता बघा इथे सांगितलं तसं रोड आहे म्हणून इन पाहिजे, त्यामुळे इथे इन दिसतंय, त्यामुळे हे वाक्य बरोबर आहे, कळलं का? पुढचं वाक्य बघा, हिज फादर वर्क्स इन टू अ बँक. अजिबात चालणार नाही. इन टू हे कशासाठी आहे, ज्या वेळेला बाहेरून आत जाण्याची क्रिया होत असते त्यावेळेला आहे, त्यामुळे ते इन टू चालणार नाही. म्हणजे इथे फक्त इन पाहिजे होतं. थोडक्यात हे वाक्य चूक आहे. नंतर माय मॅरिड सिस्टर लिव्हज ऍट मँचेस्टर. ज्या अर्थी इकडे मँचेस्टर हे दिलेलं आहे त्या अर्थी हे शहर आहे आणि शहर असेल तर त्या ठिकाणी ऍट कधीच वापरायचं नाही. लिव्हच्या नंतर इन आलं पाहिजे, त्यामुळे इथे ही वाक्य चूक आहे. म्हणजे फक्त बीचं वाक्य बरोबर आहे, त्यामुळे आपलं हे उत्तर येणार आहे. करेक्ट सेंटेन्स कुठलं, फक्त बी, कळतंय? तर अशा प्रकारे ग्रामरचे सगळे 2013च्या PSI मधले प्रश्न संपलेले आहेत. आता आपण याच्यामध्येच आलेली व्होकॅब्युलरी काय आहे ती बघूया. PSIच्या प्रश्नपत्रिकेमधले 2013च्या प्रश्नपत्रिकेमधले व्होकॅब्युलरीचे काही आता प्रश्न आहेत ते बघूया आपण. बघा पहिलं, ही स्टूड इन द व्हेस्टिब्यूल ऑफ द हॉटेल. मित्रांनो याच्यामध्ये असं सांगितलेलं इन्स्ट्रक्शन असे दिली आहे की कुठला याच्यामध्ये खाली दिलेल्या पर्यायामधला कुठला शब्द व्हेस्टिब्यूल याला सबस्टिट्यूट सिनोनिम आहे. बघा मित्रांनो पर्टिक्युलरली अशा वेळेला म्हणजे आता
ज्या वेळेला अशा प्रकारची व्होकॅब्युलरी ज्या वेळेला आपल्याला येत असते त्यावेळेला नेमकं काय करायचं असतं ते लक्षात ठेवा. मित्रांनो, आपल्याला इथे दिसतंय की इथे जो काही शब्द आहे या शब्दाचा आपल्याला अर्थ माहित नाही आणि इथे दिलेले ते 4 शब्द आहेत ते मुद्दामून कन्फ्युजिंग दिलेले आहेत. कारण का बघा, हॉटेल असेल तर हॉटेलचं व्हेस्टिब्युल म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही, परंतु पॅन्ट्री म्हणजे काय हे आपल्याला माहिती आहे. जिथे जेवण वगैरे तुम्हाला माहिती आहे की ट्रेनमध्ये पॅन्ट्री कार असते, पॅन्ट्रीची बोगी असते, म्हणजे इकडे खाणं सगळं बनवलं जातं, ते पॅन्ट्री आहे. लॉबी म्हणजे तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. आणि किचन पण माहिती आहे आणि बेसमेंट पण माहिती आहे, म्हणजे तळघर जे काय आहे ते. थोडक्यात अशा प्रकारचं ज्या वेळेला वाक्य दिलं जातं त्या फक्त कॉमन सेन्स वापरायचा असतो. की समजा आता ही स्टूड इन द व्हेस्टिब्युल ऑफ द हॉटेल, म्हणजे हा जो कोण असेल तो हॉटेलचा मालक तर नक्कीच नाहीये. आपण असं धरून चालायचं की ह्या एका तिथे आलेला एक ग्राहक आहे, तो ग्राहक म्हणूनच आलेला आहे तिकडे, आणि मग तो हॉटेलला ज्या वेळेला बुकिंग करायला जाईल किंवा काही पण हॉटेलच्या कामासाठी जाईल त्यावेळी तो कुठे उभे असेल. मग हॉटेलमध्ये ज्यावेळी तो जात असतो एखादा माणूस, त्यावेळी तो एकतर तो बुकिंग करायला तरी जात असतो, बरोबर आहे, किंवा तो हॉटेलच्या रूम मध्ये ऑलरेडी असतो, म्हणजे 2 पैकी कुठेतरी असला पाहिजे. बर, आता हॉटेलचा जर ग्राहक असेल तर त्याला किचन मध्ये किंवा बेसमेंटमध्ये किंवा पॅन्ट्रीमध्ये जायला मिळणार आहे का? म्हणजे जनरली तो असणार आहे कुठे, तर तो लॉबीमध्येच असणार आहे. त्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. म्हणजे काही काही वेळेला ज्या वेळेला आपल्याला पर्यायामधले सगळे शब्द माहित असतात त्यावेळेला नेमकं काय करायचं असतं, तर त्यातल्या त्यात इथे कुठला शब्द जास्त आपल्याला योग्य वाटतो असं बघायचं आणि जायचं. कळलं? व्हेस्टिब्युल म्हणजे काय असतं, हॉटेलचा जो कॉरिडॉर असतो ना त्याला व्हेस्टिब्युल असं म्हणतात. पुढे बघा, ही इज डीपली इन लव्ह विथ हर. आता इथे काय इन्स्ट्रक्शन दिले, सबस्टिट्यूट विथ अ फ्रेज नियरेस्ट इन मिनिंग. म्हणजे या डीपलीचा अर्थ ह्याच्यामध्ये दिलेल्या खाली ज्या काही इडिओमॅटिक फ्रेज आहेत त्याच्यामधनं कुठेच सगळ्यात जास्त व्यक्त होतो. मित्रांनो, अशा पर्टिक्युलरली अशा वेळेला मात्र खास करून काय लक्षात ठेवायचं असतं ते बघा. ज्या वेळेला, कारण का इथे दिलेलं हे काय आहे बघा, तर एक तर ती फ्रेज आहे आणि ती पण इडिओमॅटिक फ्रेज आहे. म्हणजे तुम्ही इकडे सगळीकडे जर बघाल तर तुम्हाला त्या इडिओमॅटिक फ्रेज दिसत आहेत, बरोबर आहे. बर, मग अशा ज्या वेळेला इडिओमॅटिक फ्रेज ज्यावेळेला दिसतात तर सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं ते बघा, याला समान अर्थ असलेली फ्रेज कधीच घ्यायची नाही, हे सगळ्यात महत्वाचं. कारण का इडिओमॅटिक फ्रेजेस असतात ना, त्या इडिओमॅटिक फ्रेजेसमध्ये इडिओमॅटिक फ्रेजेस ज्या असतात दिसतात त्याच्यामध्ये असलेले शब्द जे असतात त्या शब्दांचा अर्थ एक असतो आणि व्यक्त होणारा अर्थ असतो ना तो मात्र वेगळा असतो. जसं बघा ना, मराठीमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती आहे की ज्या वेळेला तुम्ही असं म्हणता की 4 मुंड्या चित करणं, त्यावेळेला त्याला कोणालाही 4 मुंडे नसतात आपल्याला माहितीये, आणि मग चित काय करणार, म्हणजे मला सांगायचं काय माहितीये का की त्याच्यामधून व्यक्त होणारा अर्थ वेगळा असतो. समजतंय ना? आकाश पाताळ एक करणे असं ज्यावेळी तुम्ही म्हणता त्यावेळी आकाश आणि पाताळ एक करता येतं का? अजिबात करता येत नाही. म्हणजे त्याच्यासारखा समान असलेला अर्थ असलेला कुठली ज्या वेळेला एखादं खाली दिलेल्या पर्यायामध्ये अर्थ असेल ना तर तो कधी घ्यायचा नसतो. तसंच सगळ्यात पहिल्यांदा तिथे समजलं पाहिजे, ही इज डीपली इन लव्ह विथ हर. म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला समजतंय की तो तिच्यावरती खूप प्रेम करत होता, बरोबर आहे, एवढं तर आपल्याला समजतंय. मग आता बघा, ज्या वेळेला तो खूप प्रेम करत असणार आहे त्यावेळेला अर्थ काय होणार आहे त्याचा बघा, की आपल्याला सहज वाटतो की हा अर्थ त्याचा असेल हार्टिली आणि सॉलफुली. म्हणजे थोडक्यात काय, आपल्याला इकडे प्रेमाचं आणि हार्टचं हे आपल्याला जवळजवळ वाटतं आणि आपण याला उत्तर देणार आणि बरोबर देणार आणि इथेच आपण चुकणार, हे लक्षात ठेवा. त्यामुळे दिलेल्या शब्दाला कळलं का, इथे फ्रेज विचारली ना, तुम्हाला एकदा समजलं की फ्रेज म्हणजे काय, तर त्यावेळेला कायम लक्षात ठेवायचं की तसंच असलेली कधीच घ्यायची नाही. म्हणून आधी मी ही फ्रेज नाहीये, समजलं. आता दुसरं बघा, जर तुम्हाला टँगल या शब्दाचा अर्थ माहित असेल तर मित्रांनो लक्षात ठेवा, टँगल म्हणजे गुंतागुंत, कळलं का. म्हणजे इन टँगल म्हणजे थोडक्यात काय, तो तिच्यामध्ये गुंतला होता असा अर्थ इथे येईल असं आपल्याला वाटेल, कळलं का. त्यामुळे तेही नाहीये, त्यामुळे हेही चूक. म्हणजे मी काय सांगते ते लक्षात ठेवा, ह्याला जवळ वाटणारी जी काही फ्रेज असते ना ती अगोदर घ्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं, कळलं. बर, आता जर तुम्ही व्होकॅब्युलरीचा थोडाफार जरी अभ्यास केला असेल तर त्याच्यामधली ही जी पर्टिक्युलरली असलेली थ्रू थिक अँड थिन आहे ही आपल्याला सहज समजते. आणि थिक अँड थिनचा अर्थ आहे कठीण प्रसंगात वगैरे असा अर्थ आहे. म्हणजे कठीण प्रसंगामध्ये किंवा अडचणींमध्ये वगैरे असं असतं ती असते, त्यामुळे ही पण येणार नाही. म्हणजे अर्थात उरली
फक्त हेड ओव्हर हिल्स. तर अशा प्रकारे आपल्याला एलिमिनेशन पद्धतीने मात्र इथे जाता येऊ शकतं. आता बघा मित्रांनो, हार्ट अँड साऊल याचा अर्थ काय, तर एखाद्या गोष्टीचा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे ना तो आहे. म्हणजे समजा मी म्हटलं की माय सन इज हार्ट अँड साऊल ऑफ माय लाईफ, म्हणजे माझा मुलगा आहे ना तो माझा हार्ट अँड साऊल इतका माझ्या आयुष्याचा तो महत्वाचा भाग आहे. म्हणजे थोडक्यात हे चालणार नाही याचा तर अर्थ तुम्हाला समजला. आता हेड ओव्हर हिल्स याचा अर्थ काय तो बघा. हेड ओव्हर हिल्स याचा अर्थ काय तो बघा. हिल म्हणजे तुम्हाला माहितीये मित्रांनो टाच, बरोबर ना, हाय हिलच्या चपला वगैरे, तर ही आहे त्याला टाच असं म्हणतात. आणि डोकं इथे कुठे आहे बघा, हिल्स वरती आहे. आपण बघा एखाद्याला म्हणतो की बघा मी ऍक्च्युली हा याचा तसा अर्थ नाहीये, पण मी मुद्दामून अशा प्रकारे एखाद्या इडियमचे वगैरे अर्थ कसे लक्षात ठेवायचे असतात हे सांगण्यासाठी मुद्दामून तुम्हाला हे समजावून सांगतोय. बर, तर हिल म्हणजे टाच आणि नंतर हेड म्हणजे डोकं, म्हणजे मेंदू, म्हणजे बुद्धी, म्हणजे अक्कल, बरोबर आहे ना. तुम्हाला माहिती मित्रांनो, आपण मराठीमध्ये सुद्धा बोलतो काय रे तुझा मेंदू गुडघ्यात आहे का, म्हणजे तुला अक्कल नाही का, जाऊ दे तिकडे जाऊ दे. मग फक्त मराठीमध्ये आपण काय म्हणतो, आपल्या भाषेमध्ये आपण म्हणतो की मेंदू गुडघ्यात असणं म्हणजे बिंडोक असणे, बरोबर ना, म्हणजे डोक्याने अजिबात विचार करायचा नाही, कळलं का. मग आता बघा मित्रांनो, आपण काय म्हणतो गुडघ्यात डोकं आहे, ते फक्त काय म्हणतात बघा, कळलं का, हिल वरती आहे म्हणजे एकदम खाली, गुडघ्याच्या खाली आहे ना, म्हणजे गुडघ्याच्या खाली एकदम हिल आहे ना, एकदम तळाशी आहे ना, म्हणजे मेंदू इतका घाण ठेवलाय की अजिबात चालणार नाही, ते जाऊ दे. ज्या वेळेला एखाद्या अशा अखंड प्रेमात बुडालेला असतो त्याला दुसरं काही दिसतं का बघावं, कळलं का, म्हणजे बुद्धी अजिबात त्याची चालत नाही. अभ्यास करताना पुस्तक उघडलं तरी सुद्धा त्याला काय दिसेल, तीच दिसेल, बरोबर ना. जेवण खाताना प्रत्येक घासानं त्याला असं वाटेल की जणू काही ती आपल्याला भरवतीये, कळलं का. सांगायचा काय अर्थ आहे तो नीट लक्षात घ्या, कळलं ना. आता दुसरा हेड ओव्हर हिल्सचा दुसरा अर्थ असा आहे की इतस्तता, सैरा वैरा जाणं आहे ना, ते पण आहे. मग प्रेम झालेला माणूस कसा असतो बघा, ज्यांनी प्रेम केलेलं असतं त्याला ते माहिती असतं. असो, तर अशा प्रकारे आपल्याला या प्रकारचं एलिमिनेशन करून हे अर्थ समजतात. पुढचा प्रश्न काय दिलाय तो बघा, आणि ह्याच्यामध्ये हे अंडरलाईन केलेले आहेत आणि दिलंय काय, द अंडरलाईन वर्ड्स रिस्पेक्टिव्हली राईम विथ, म्हणजे हे दिलेले जे शब्द आहेत ना त्यांचं रायमिंग तर आजकाल सगळ्यांना माहिती आहे. रायमिंग वर्ड्स म्हणजे काय, म्हणजे एखाद्या शब्दाचा शेवटचा उच्चार जो असतो ना त्याचप्रमाणे उच्चार असलेला शब्द कुठला, कळतं काय. ह्याच्यावरती आता परीक्षेमध्ये अलीकडे प्रश्न खूप विचारले जायला लागलेले आहेत. बर, आता इथे तुम्हाला काय आपल्याला काय बघायचं ते बघा. खरं म्हटलं तर हा प्रश्न खूप सोपा आहे. तुम्हाला ज्या अर्थी इथे रायमिंग वर्ड दिलेले आहेत आणि ज्या अर्थी तुम्हाला इथे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 2-2 शब्द दिलेले आहेत, त्या अर्थी एकतर निश्चित आहे की या दोघांचा उच्चार आहे तो भिन्न भिन्न असणार आहे आणि त्याच्यातला नेमका कुठल्या शब्दांबरोबर तो राईम होणार आहे बघायचं आहे. दिलेला शब्द आहे त्यातला पर्टिक्युलरली हा बफे शब्द आहे, हा तर आपल्याला इतका कॉमन आहे की आज शेवढं पोरग सुद्धा बफे डिनर म्हटल्यानंतर त्याला काय समजतं. म्हणजे थोडक्यात ह्याचा अर्थ आणि ह्याचा हेही तुम्हाला माहितीये, म्हणजे इथे बफे आहे. मग आता बघा इकडे दिलेला एक शब्द आहे तो नक्की त्यातला एक शब्द तरी से, म्हणजे हा जसा बफे ते ए आणि इथलं ए हे एकसारखं दिसतंय ना, म्हणजे ह्याचा तर उच्चार से सारखा असणार आहे निश्चित आहे. मग एकदा ते तुम्ही बघितलं तर ते से कुठे दिसतंय, मग दुसरं बघायला पण जाऊ नका, कारण का ह्याचा अर्थ अर्थात तसाच असणार आहे, ट्युरेट म्हणून, कळलं का. ट्युरेट म्हणजे काय असतं माहिती का, तुम्हाला माहितीये की आर्मी मधल्या तोफा वगैरे असतात ना, त्या गाडीवरती वगैरे ज्या वेळेला वाहून नेतात ना, ती गाडी जी असते ना त्याला ट्युरेट असं म्हणत असतात. तर अशा प्रकारे या शब्दांचे अर्थ होत असतात, कळते. त्यामुळे सांगायचं एवढंच आहे की ज्या वेळेला तुम्हाला व्होकॅब्युलरी दिली जाईल त्यावेळेला एकतर तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरू शकता, इथे सांगितल्याप्रमाणे कॉमन सेन्स वापरा, डिसेंट अर्थ असलेला शब्द वापरा, इकडे एलिमिनेशन मेथड वापरायची, जे जवळचं वाटत असतं ते कधीच घ्यायचं नाही, कळलं का. अशा प्रकारे, आणि असे जर काही शब्द आले तर त्याच्यामध्ये आपल्याला एखादा शब्द माहित असतो, त्याचा उच्चार माहित असतो, त्याच्यावरनं अंदाज घ्यायचा आणि आपल्याला मग ताबडतोब उत्तर मिळू शकतं. कळतंय. अजून काही व्होकॅब्युलरी याच्यामधली जी पुढची आहे तीही बघूया. पुढचे बघा, या प्रश्नामध्ये पेपर सेटने विचारले करेक्टली स्पेल्ड असलेले शब्द कुठले. फार सोपा ऍक्च्युली आहे, त्यामुळे लगेच समजतं. द डॉक्युमेंट्स आर इन हर पोझेशन, अर्थात स्पेलिंग बरोबर आहे. पोझेशन म्हणजे माहितीये तुम्हाला ताब्यात असणे.
म्हणजे डॉक्युमेंट सगळे तिच्या ताब्यात आहेत. ओनली रिपिटेशन्स विल गिव्ह यू प्रॅक्टिस, म्हणजे सतत सतत रिपीट करणं, त्यानेच तुला प्रॅक्टिस मिळेल. हिज इमॉल्युमेंट्स हॅव बीन रेज्ड, रेज म्हणजे वाढवणे, इमॉल्युमेंट्स म्हणजे पगार, म्हणजे त्याचे पगार वाढवले गेलेले आहेत. द वॉर ऑफ सक्सेशन कंटिन्यूज, सक्सेशन म्हणजे वारसा हक्क जो असतो त्याला सक्सेशन असं म्हणतात. म्हणजे वारसा हक्काचं जे काही युद्ध आहे, म्हणजे जो काही वाद आहे तो अजून तसाच पुढे राहिला आहे. बर, सांगायचं काय त्याच्यामध्ये, हा तर स्पेलिंग बरोबर आहे, याही स्पेलिंग मध्ये काहीही चूक नाहीये, आणि हाही आपल्याला माहितीये सक्सेस पासून सक्सेशन असा शब्द आलेला आहे, म्हणजे याचंही स्पेलिंग बरोबर आहे. हा मात्र खूप फसवणारा शब्द आहे मित्रांनो. काय माहितीये का, हे का बरोबर वाटतं हे फक्त लक्षात ठेवा. रिपीट हे असं वर्ब आहे, त्यामुळे त्याच्या पुढे नुसतं ए करून TION लावल्यानंतर आपल्याला तो बरोबर वाटण्याचा संभव आहे. त्यामुळे पेपर सेटरनी अगदी व्यवस्थितपणे आणि अगदी मुदत चुकलीच पाहिजेत अशा हिशोबाने हा शब्द दिलेला आहे. तर याच्या स्पेलिंग मध्ये फक्त काय असते ते फक्त नीट लक्षात ठेवा. REPETI च्या नंतर असं आलं पाहिजे, बस एवढं आहे, रिपिटिशन. त्यामुळे या शब्दाचं फक्त स्पेलिंग तिथे चुकलेलं आहे, म्हणजे बाकी बरोबर कुठले आहेत, ACD, मग ते ACD बरोबर आहे, म्हणजे हे फक्त त्याचं उत्तर येणार आहे. कळतंय. पुढचं बघा, याच्यामध्ये विचारलेलं आहे. आता इथे याच्यामध्ये सरळ सरळ बघा काय दिलेलं आहे. द नाउन फॉर्म्स ऑफ द अबव वर्ड्स टेक, म्हणजे या सगळ्यांचं तुम्हाला नाउन करायचंय. द नाउन फॉर्म्स ऑफ द अबव वर्ड्स, म्हणजे या सगळ्यांच्या नाउनच्या वर्डला कुठलं कुठलं सफिक्स लागतं हे त्यांनी शोधायला सांगितलंय, आणि ते सफिक्स काय आहे ते इथे दिलेले आहेत. मित्रांनो, अशा वेळेला इकडे न जाता याच्यातले बऱ्यापैकी आपल्याला काही काही माहिती असतात. जसं बघा, सस्पेंडचं काय होत असतं हे तुम्हाला माहिती आहे, ते सस्पेन्शन असं होत असतं, बरोबर आहे. सोल्युबलचं सायन्समध्ये असतील किंवा काही नाही तरी सोल्युबिलिटी हे आपल्याला माहिती असतं, बरोबर ना. सिलिनेस माहिती नाही असा मनुष्य विरळ आहे, आणि डॉमिनंटचं डॉमिनन्स होतं. म्हणजे तुम्हाला फक्त इकडे एवढं समजलं पाहिजे, हे नाही लागत, याला कुठलं लागतंय तर हे लागेल, याला हे लागेल, मग असं कुठलं तेवढं फक्त बघायचं. मग ते करत असताना इथेच लिहून ठेवायचं आपल्याला जे माहिती आहे ते. हा काय, सस्पेन्शन, अच्छा, म्हणजे इथे काय लागणार आहे, सस्पेन्शन लागणार आहे, इथे इटी लागणार आहे, इकडे नेस लागणार, बस. बाकीचं पुढचं बघायला पण नाही, इथं कुठलंही बघायचं, करून टाकायचं. बघा, ION कुठे आहे, एक इथे आहे आणि एक इथे आहे, म्हणजे या दोघांकडे शोधायचे. आता कळलं का, म्हणजे एकावरनं जरी तुम्ही बघितलं, बघा तुम्हाला हा एक शब्द माहिती असेल ना, तर एवढ्या एका ह्याच्यावरनं सुद्धा तुम्हाला समजतं. बघा, सी इथे नेस आहे, इकडे नाहीये, इथे नेस आहे आणि इकडे नेस आहे, कळते. म्हणजे सांगायचं काय, एक दोन आपल्याला जे माहिती असतील एवढे जरी आपण जर बघितले तरी आपल्याला लगेच समजतं की ह्याचं उत्तर हे झालं पाहिजे. सस्पेन्शन, सोल्युबिलिटी. सस्पेंड म्हणजे माहितीये तुम्हाला, सस्पेंड म्हणजे कामावरनं वगैरे काढून टाकणं जे असतं ना त्याला सस्पेंड असं म्हणतात, बरोबर ना. त्याचं सस्पेन्शन झालंय. सोल्युबल माहितीये तुम्हाला, विरघळणारं, सोल्युबिलिटी. सिली सांगायची गरज नाही. डॉमिनंट म्हणजे माहितीये प्रबळ असलेला किंवा ज्याचा प्रभाव सगळ्यात जास्त असलेला, असा तो डॉमिनंट आहे, त्याचं डॉमिनन्स झालं. तर अशा प्रकारे तुम्हाला हे ओळखता येऊ शकतं. पुढे बघा, इकडे आय कॅनॉट स्टे अलॉंग विथ यू, कळलं का, असं दिलेलं आहे. इथे पण मित्रांनो खूप छान प्रकारे पेपर सेटरने असं फसवलेलं आहे की आपल्याला त्याचा अर्थ काढत असताना आपण नक्कीच गोंधळून जाऊ. आणि ह्याच्यासाठी फक्त इथे बघा, यू आर जस्ट टू फास्ट, म्हणजे तू खूपच जलद आहेस. मग ते जलद असणं कशामध्ये असू शकतं, तर खूप वेगवेगळ्या प्रकारे असू शकतं. म्हणजे काय नेहमी धावण्यातच जलद असलं पाहिजे असं काय नाही, एखादा शिकण्यामध्ये पण जलद असू शकतो, कळलं. एखाद्याला समजणं खूप लवकर असू शकतं, तर तिथे सुद्धा टू फास्ट असू शकतं. एखादा गणित सोडवण्यामध्ये टू फास्ट असू शकतो. म्हणजे थोडक्यात सांगायचंय काय की इथे आपल्याला हे एक वाक्य इथे फसवलेलं आहे की बाबा याचा अर्थ काय, तर बाबा टू फास्ट, यू आर जस्ट टू फास्ट, म्हणजे तू इतका जलद आहेस. म्हणजे इकडे फक्त तुम्हाला याच्यावर समजतं, आणि मग आय कॅनॉट स्टे अलॉंग विथ यू, आणि मग पटकन आपल्याला असंच वाटणार की बाबा हे पळण्याच्या हिशोबात काहीतरी आहे. मित्रांनो, मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं, आपण याच्या अगोदरची इडियोमॅटिक फ्रेज बघत असताना ते जे सांगितलं आपण बघितलं बघा, हेड ओव्हर द हिल्स असं आपण बघितलं बघा. तर मला हेच सांगायचं तुम्हाला, ज्या वेळेला असं दिलं असेल त्यावेळेला एक तर त्याच्याशी समान असलेले जे पर्याय आहेत ना ते त्याचं उत्तर नाही हे आधी समजून ठेवायचं. मग आता ह्याच्याशी समान असलेले पर्याय कुठले कुठले येत आहेत ते बघा. तर इकडे स्टे आहे, इथे स्टे आहे, म्हणजे हा नाही असं समजून चालायचं, कळलं. आणि दुसरं आता सांगितलं त्याप्रमाणे इथे जलद आहे आणि इथे पळणं दिसतंय, त्यामुळे हे नाही.
म्हणजे 2 बाद झाले, बरोबर आहे. आता उरलेले जे हे 2 आहेत त्याच्यामध्ये काय आहे ते समजलं पाहिजे. म्हणजे मॅच अलॉंग विथ ह्याचा पण अर्थ जवळजवळ, म्हणजे तू जर धावत असेल जोरदार, मी तुझ्या गतीबरोबर मी मॅच करू शकत नाही. म्हणजे थोडक्यात इथे जो अर्थ आहे तो अर्थ ह्या दोघांची साधर्म्य असलेला आहे, म्हणून हे पण नाही करायचं. कीप अप विथ, कळलं, हाच त्याचा अर्थ येणार आहे. मग कीप अप विथ म्हणजे काय, तर चालू ठेवणे, म्हणजे मी तुझ्याबरोबर हे चालू ठेवू शकत नाही असा याचा अर्थ इकडे बरोबर होतो. बघा आपल्याला माहिती आहे कीप वेटिंग म्हटल्यानंतर वेटिंग चालू ठेवणं, कळलं ना. तसंच कीप अप विथ म्हणजे त्याचा अर्थ त्याच्याबरोबर चालू ठेवणं असा होतो. समजते. पहिलं वाक्य बघा, वेन शी हर्ड अबाउट द ऍक्सिडेंट शी स्टार्टेड क्राईम. मित्रांचा अर्थ तर लगेच समजतो की ऍक्सिडेंट बद्दल ज्या वेळेला तिने ऐकलं त्यावेळी ती रडायला लागली. आता ह्याच्यामध्ये बघा मित्रांनो तुम्हाला दिसतंय की इथे जे 4 दिलेले आहेत ना, या काय आहेत तर त्या फ्रेझल व्हर्ब्स आहेत. मित्रांनो द मास्टर की टू इंग्लिश ग्रामर हे जसं माझं एक पुस्तक आहे तसं माझं एक दुसरं पुस्तक जे आहे A to Z व्होकॅब्युलरी, त्या A to Z व्होकॅब्युलरीमध्ये अशा ज्या फ्रेझल व्हर्ब्स आहेत त्या सगळ्या व्यवस्थित योग्य प्रकारे मी समजावून दिलेल्या आहेत. म्हणजे तिथे या प्रत्येक फ्रेझल व्हर्बचं तुम्हाला मराठीमध्ये पण स्पष्टीकरण दिसेल आणि इंग्लिशमध्ये पण स्पष्टीकरण दिसेल. मित्रांनो लक्षात ठेवा, फ्रेझल व्हर्ब्स करत असताना मराठीमधला अर्थ तुम्हाला माहीत असलाच पाहिजे. एक वेळ इंग्लिशचा अर्थ आहे ना तो पाठ नाही केला तरी पण चालेल, पण मराठीमधला अर्थ समजला पाहिजे, कारण का अशा वेळेला त्याचाच उपयोग होणार आहे तुम्हाला. कळतंय का. तर सांगायचं फक्त एवढ्याचसाठी आहे की हे जे फ्रेझल व्हर्ब्स आहेत आता त्याच्यामध्ये या फ्रेझल व्हर्ब्सचा अर्थ काय आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. आता बघा इथे तेच दिलंय, रिप्लेस विथ द मोस्ट सुटेबल फ्रेज. म्हणजे ही जी स्टार्टेड क्राईम म्हणजे तिनं रडायला सुरुवात केली, ह्याला सुटेबल असलेली कोणती व्हर्बल फ्रेज आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. मग आता पहिलं आहे बघा ते काय आहे, ते ब्रोकअप आहे. मित्रांनो हा तर आजकालच्या तरुण पिढीला सगळ्यांना माहीत असलेला शब्द आहे. ब्रेकअप म्हणजे काय, बरोबर ना. तुम्हाला गाणं पण माहिती आहे, ब्रेकअप कर लिया. सांगायचं काय, ब्रेकअप म्हणजे संबंध तोडणे, बरोबर आहे. त्यामुळे हा तर अर्थ इथे बसू शकत नाही. पुढचा बघा ब्रेकआउट आहे. मित्रांनो ब्रेकआउटचा अर्थ काय बघा, जसं समजा आता कोविड पॅन्डेमिकचा ब्रेकआउट झालेला आहे, कळलंय ना. म्हणजे सांगायचं काय, ब्रेकआउट म्हणजे काय, ती साथ सगळीकडे पसरलेली आहे, कळलंय का, असा याचा अर्थ होतो. ब्रेकडाऊनचा जो अर्थ आहे तो ब्रेकडाऊनचा अर्थ काय म्हणजे भावनावश होणे. म्हणजे ज्या वेळेला माणूस भावनावश होतो आणि कुठल्याही त्याच्या भावनेची ज्या वेळेला अभिव्यक्ती चालू होते त्यावेळी त्याला ब्रेकडाऊन असं म्हणतात. आणि ब्रोक ऑफ म्हणजे अचानकपणे थांबणे. म्हणजे समजा मी बोलत असताना अचानकपणे जर मी थांबलो, बरोबर, एखादी काही कृती करत असताना अचानकपणे थांबलो तर त्यासाठी ब्रेक ऑफ ही फ्रेज वापरतात. मग आता एकदा तुम्हाला हे अर्थ माहिती पडले बघा मित्रांनो, हे अर्थ हा ह्याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, याचाही अर्थ माहिती आहे, कळलं का. मग आता बघा रडते म्हणजेच काय, ती भावनावश झाली. म्हणजे हे सगळं गेल्यानंतर भावना तिला अनावर झाल्या आणि शी ब्रोक डाऊन, म्हणजे उत्तर हे पाहिजे. समजतंय. पुढचं बघा, ही विल हॅव टू रेज द विंड फॉर हिज न्यू एंटरप्राइज. मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे समजलं पाहिजे, ठीक आहे याचा अर्थ आपल्याला काय आहे आपल्याला काढायचा आहे. पण सगळ्यात पहिल्यांदा या वाक्यावरून असं तर समजतंय की तुम्हाला नवीन एंटरप्राइज म्हणजे त्याला एक नवीन काहीतरी व्यवसाय किंवा उद्योग चालू करायचा आहे, बरोबर ना. त्याला एंटरप्राइज असं म्हणतात. तर ते चालू करायचं आहे, बरोबर आहे. मग आता न्यू एंटरप्राइज नवीन एंटरप्राइज जर चालू करायची असेल तर काय काय लागतं बघा. आता इथे सगळ्यात पहिल्यांदा काय केलंय बघा, स्ट्रगल. आता इकडे ही विल हॅव टू रेज द विंड म्हणजे इकडे काय करायचंय तर विंड आहे ना म्हणजे काय, वारा उभा करायचा आहे. आता मग वारा उभा करायचा आहे. परत इडिओमॅटिक फ्रेज ही हेच असते, दिसताना दिसतं एक पण असतं भलतंच, बरोबर ना. मगाशी जे सांगितलं मी तुम्हाला, इडिओमॅटिक फ्रेजमध्ये जे इथे वरती दिलेलं असतं ना तो अर्थ कधीच नसतो, तर तो वेगळा अर्थ असतो. म्हणजे इथे जर तुम्ही असं म्हटलं की वारा उभा करणे तर तो अर्थ इथे तुम्हाला दिसणार नाही आणि इथेही दिलेले अर्थ वेगवेगळे आहेत, बरोबर ना. बरं, मग नवीन एंटरप्राइज उभं करत असताना काय काय करावं लागणार आहे, स्ट्रगल करावी लागणार आहे का, ती नंतर आहे उभं केल्यानंतर, कळलं का. पुढे फाइंड वर्कर्स, नोकर शोधायला लागणार आहेत का, अर्थातच लागणार आहेत. रिसोर्सेस म्हणजे पैशांची वगैरे व्यवस्था वगैरे ती करायला लागणार आहे का, अर्थातच लागणार आहे. आणि प्रवास करणे ती पण लागणार आहे. बघा मित्रांनो, इंग्लिशचं रिडिंग न म्हणून थोडंफार तरी दिवसातून एक 10-15 मिनिट न करत जावं, काहीही करा पण करा. बरं, सांगायचं कशासाठी तर मित्रांनो तुम्हाला एक शब्द माहीत नाही,
माहिती असेल तर खूप चांगलं आहे, पण विंडफॉल म्हणजे म्हणतात त्याला, विंडफॉल म्हणतात. समजा शेअर मार्केटमध्ये अचानकपणे जर समजा शेअर मार्केट वाढलं तर काही काहींना खूप पैशाचा लाभ होतो. म्हणजे अक्षरशः काही माणसं तासाभरामध्ये लक्षाधीश पण होऊन जातात. तर अशा ज्या प्रकारचा जो असतो त्याला म्हणतात विंडफॉल. म्हणजे अचानक झालेला जो लाभ असतो ना त्याला विंडफॉल असं म्हणतात. मित्रांनो, तर तो जर आपल्याला शब्द माहीत असेल ना तर ह्याच्यावरनं अंदाज नक्कीच काढता येतो. आणि त्याच्यापेक्षा अजून पुढे म्हणजे नवीन एंटरप्राइज काढायचे म्हणजे पैसेच जास्त लागणार, पैशाची व्यवस्था करायला लागणार. त्यामुळे हे चालणार नाही आणि हे चालणार नाही आणि हे पण चालणार नाही. कळलं का? म्हणजे त्याला रेज द विंड, म्हणजे त्याला पैसे उभे करावे लागतील ना, म्हणजे हे इथे हेच आलं पाहिजे. फाइंड रिसोर्सेस. पुढचं बघा, इथे काय तर अर्थातच इकडे वन वर्ड सबस्टिट्यूट वरती हा प्रश्न विचारला दिलेला आहे. वन हू कंपाइल्स डिक्शनरी. शब्दांचं जो संकलन वगैरे करतो ना डिक्शनरीसाठी त्याला कंपाईल म्हणजे संकलित करणे. तर ते करणारा कोण? आता बघा मित्रांनो, इथे हे जे सगळे शब्द दिलेले आहेत, एकतर सगळ्यात पहिल्यांदा जसा आहे तसा शब्द असेल तर तो आधी नाहीच हे समजून घ्यायचा. बरोबर आहे. एडिटर, संपादक आपल्याला माहिती आहे. डिक्शनरीचा संपादक नसतो. संपादक हा काय करत असतो? नुसता समोरच्याला गाईड करत असतो किंवा त्याचं योग्य आहे अयोग्य आहे का ते बघत असतो. कळतंय ना? त्यामुळे डिक्शनरी कंपाईल करताना एडिटरची अजिबात आवश्यकता नाही. आता दुसरे उरले दोन शब्द, एक कॅलिग्राफर आणि लेक्झिकोग्राफर. आता मित्रांनो, कॅलिग्राफर आहे ना तो तुम्हाला जर माहित असेल तर सुवाच्य हस्ताक्षर असलेला जो माणूस आहे ना, कारण का कॅलिग्राफी म्हणजे काय तर सुंदर आणि सुबक अक्षर लिहिण्याच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारचे फॉन्ट्स वगैरे लिहिणं वगैरे जे आहे ना त्याला कॅलिग्राफी असं म्हणतात. कळते का? त्यामुळे कॅलिग्राफर हा पण नाही आहे. म्हणजे याच्यासाठी सगळ्यात बरोबर शब्द आहे तो हा आहे काय? लेक्सिकोग्राफर. म्हणजे हे याचं उत्तर आहे. पुढचं बघा, कुठलं सफिक्स बरोबर आहे की जे दिलेल्या वर्डचं ॲडजेक्टिव्ह बनवणार आहे. बघा, सफिक्स टू मेक ॲन ॲडजेक्टिव्ह ऑफ द वर्ड बार्बर. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे बार्बर म्हणजे न्हावी, बरोबर ना? पण बार्बरवरनं आता तुम्हाला ॲडजेक्टिव्ह तयार करायचं आहे. आता बार्बरवरनं ॲडजेक्टिव्ह तयार करण्यासाठी आता इथे काही सफिक्स दिलेले आहेत. जर सफिक्सचा चांगला अभ्यास असेल तर अर्थातच इव्हन नसला तरी सुद्धा आपल्याला तशाच सफिक्सचा दुसरा कुठला तरी जर शब्द आपल्याला माहित असेल तरी सुद्धा आपल्याला ह्याचा अर्थ समजू शकतो. बरं, आता इकडे बघा, तुम्हाला एकतर दिसेल की इझम म्हणजे काय आहे तर ते तत्व असतं. बरोबर ना? शास्त्रासाठी वगैरे म्हणजे शास्त्रासाठी वगैरे इझम हा शब्द, जसं कम्युनिझम, बरोबर ना, म्हणजे साम्यवाद, म्हणजे शास्त्रासाठी वगैरे हा शब्द वापरला असतो. म्हणजे हा नाऊनसाठी आहे, म्हणजे हा तर येणारच नाही आहे. पुढचा जर तुम्हाला माहिती असेल व्हेलॉसिटी, बरोबर ना, स्टॅबिलिटी, म्हणजे हा पण काय आहे तर नाऊन दर्शवणार आहे. म्हणजे हे दोन तर गेले, बरोबर आहे. आता उरले काय तर हे आणि हे उरलेलं आहे, बरोबर ना. मग आता बघा इकडे ॲसिडिक हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. म्हणजे ॲसिडिक हे ज्याप्रमाणे ॲडजेक्टिव्ह आहे त्याप्रमाणे हा पण ॲडजेक्टिव्हसाठी आहे. म्हणजे हा एक पर्याय चालणार आहे. आणि दुसरं बघा इकडे इंडस्ट्रियस ॲडजेक्टिव्ह बनतं. मग तसंच बार्बरचं बार्बॅरिक आणि बार्बरस, रानटी किंवा क्रूर असा अर्थ आहे त्याचा. तर अशा दोन प्रकारे ॲडजेक्टिव्ह बनतात. म्हणजे ए आणि डी असलेला पर्याय इथे बरोबर आहे. म्हणून इथलं उत्तर येणार आहे आपलं पर्याय 4. समजतंय? पुढचं बघा, द न्यू ऑफिसर इज अ ब्रॅश यंग मॅन. बघा मित्रांनो, आता पर्टिक्युलरली ब्रॅश एकतर तो ऑफिसर आहे, बरोबर ना, आणि ऑफिसर आहे आणि तो ब्रॅश यंग मॅन आहे. आता इथे दिलंय शोवी पण आहे, रूड पण आहे, इम्प्युडंट पण आहे आणि ऑल 3 आर करेक्ट. तर मित्रांनो, या ब्रॅशचा अर्थ हा असाच आहे. हे तिन्ही अर्थ त्याच्यामध्ये होतात. तर मित्रांनो, द न्यू ऑफिसर इज अ ब्रॅश यंग मॅन. आता ब्रॅशचे अर्थ काय काय तर एकतर उतावीळ आहे किंवा उद्दाम आहे असा पण त्याचा अर्थ आहे. आता मित्रांनो, हे बघायचं आपल्याला की ऑफिसर एखादा नवीन आला असेल तर तो अर्थातच पहिल्यांदा शायनिंग तर मारणारच, त्यामुळे तो शोवी पण आहे. ऑफिसर म्हटल्यानंतर तो सभ्य असलाच पाहिजे असंही काही नाही. म्हणजे तो रूढ पण आहे, त्यामुळे हाही अर्थ आहे उद्दाम. इम्प्युडंट याचा पण अर्थ तोच आहे, उद्धट जो असतो वागणुकीत त्याला ते म्हणतात. म्हणजे ब्रॅशचे हे तिन्ही अर्थ आहेत. कळतंय? तर अशा प्रकारे व्होकॅब्युलरीमधनं तुम्हाला जर व्यवस्थित विचार केला तर आपल्याला लगेच उत्तर पण काढता येऊ शकत असतात. पुढचे व्होकॅब्युलरीमधले काही प्रश्न बघा.
आता इथे पहिलं फिल इन द ब्लँक आहे, त्यामुळे हे तर समजतच आहे. म्हणजे आहे काय, तर करेक्ट ऑप्शन कुठला आहे ते इथे विचारलेलं आहे. मित्रांनो, ह्याचा पण उच्चार ड्राफ्ट आहे, ह्याचा पण उच्चार ड्राफ्ट आहे, आणि हे फक्त स्पेलिंगमध्ये मात्र खूप फरक आहे. याचा उच्चार आहे ना तो ड्राउट आहे. आता मित्रांनो, हे जे ड्राफ्ट आहे ना, ब्रिटिश इंग्लिशमध्ये या ड्राफ्टचा अर्थ घोट असतो ना आपला, म्हणजे आपण औषधाचा एक गुटखा घेतो तर त्याच्या प्रकारे होतो. म्हणजे एक घोट जो असतो तो या ड्राफ्टचा अर्थ आहे. आणि याच ड्राफ्टचं स्पेलिंग अमेरिकन स्पेलिंगप्रमाणे ते स्पेलिंग असंही केलं जातं, ड्राफ्ट. याचा अर्थ एक तर आपल्याला माहिती आहे की जो ड्राफ्ट लिहिला जातो वगैरे, तो ड्राफ्ट म्हणजे मसुदा एखाद्या गोष्टीचा, तर तोही असतो. आणि दुसरा हेच स्पेलिंग आहे त्याचं, म्हणजे हे फक्त अमेरिकन स्पेलिंग आहे, हे फक्त ब्रिटिश स्पेलिंग आहे, एवढाच फक्त फरक आहे. दुसरा हा जो ड्राउट आहे याचा अर्थ मात्र दुष्काळ असा आहे. आता इथे बघा मित्रांनो, तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे समजलं पाहिजे की या शब्दाचा अर्थ काय. म्हणून इकडे जरी विचारलेलं असलं ह्याच्यासाठी आहे ना, तरी सुद्धा इथे तुम्हाला हे समजलं पाहिजे. म्हणजे याला आवर्षण म्हणतो, पाऊस न पडणं अशी जी दुष्काळाची स्थिती असते ते हे आहे. या फेमिनचा अर्थ पण दुष्काळच आहे, पण पावसामुळे दुष्काळ झालेला आहे. त्यामुळे ओइंग टू, म्हणजे ओइंग टूचा अर्थ त्यामुळे, हे एक फ्रेज प्रेपोजिशन आहे, कळते ना. तर ओइंग टू अ ड्राउट, त्यामुळे इथे हे उत्तर फक्त बरोबर येणार आहे. समजतंय. इकडे चूज द करेक्ट वर्ब फॉर्म. इथे म्हणजे क्रियापदाचं कुठलं क्रियापद वापरायचं, परत तेच आहे. दिसायला एकसारखी किंवा अर्थ एकसारखी असलेली क्रियापदे, अर्थात अर्थ एकसारखा अजिबात नाही, वेगवेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, सायन्समध्ये तुम्ही जर सेमी इंग्लिश वगैरे जर असेल तुमच्या शाळेमध्ये, तर तुम्हाला हे माहिती असेल, इनहेल श्वास आत घेणे आणि एक्झेल म्हणजे श्वास बाहेर सोडणे. तर याचा अर्थ आहे एक्स्टॉर्शन मनी. जर कधी तुम्ही ऐकलं असेल की ज्याला म्हणतात एखाद्याकडनं खंडणी वसूल करणं, तर ते एक्स्टॉर्ट म्हणजे असं जबरदस्तीनं पैसे मागणं आणि वसुली करणं असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे हा चालणार नाहीये. एक्स्ट्रॅक्ट ह्याचा अर्थ मात्र काढणे असा आहे, कळलं. आणि एक्झिटचा अर्थ आहे बाहेर जाण्याचा मार्ग असतो बघ, त्याला पण एक्झिट लिहिलेलं असतं. त्यामुळे एक्झिट तर इकडे चालणार नाहीये. तुम्हाला इथे हे तर दिसतंय डिकेड टूथ, म्हणजे काय आहे इकडे, तर किडलेला दात आहे, बरोबर ना. मग तो किडलेला दात आहे, हा डेंटिस्ट काय करणार आहे, एक्झेल हवा बाहेर सोडणार आहे का, तो खंडणी मागणार आहे का, तर नाही, तो काढणार आहे. म्हणजे तिथे एक्स्ट्रॅक्ट पाहिजे, कळतंय. तर अशा प्रकारे व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्याला ह्याचे मार्क्स सहज मिळू शकतात. तर PSIची 2013 सालची प्रश्नपत्रिका अशा प्रकारे आपण संपलेली आहे. मुलांनो, प्रश्नपत्रिका ऐकल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे की ह्याचा नियम समजून घेणं. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला कोर्स करता त्यावेळेला तो एखादा कोर्स केल्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन इथे फार महत्त्वाचं आहे. ते ॲप्लिकेशन तेवढं समजलं पाहिजे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आपले ऑनलाईन क्लास पण चालू आहेतच. तर त्या ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हाला ह्याचं एकदम अचूक मार्गदर्शन मिळत असतं. म्हणजे ग्रामरचं ॲप्लिकेशन कसं करायचं हे तुम्हाला समजेल. तर यासाठी तुम्ही कधीही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर आहे 9226326487. काही शंका असली तरीसुद्धा अवश्य मला फोन करा, SMS करा.